नमस्कार. ज्या कार्यक्रमाची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघता त्या हॅलो डॉक्टरमध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून. काय असतं की आपल्या जीवनात आपल्याला काही काम आणि उद्देश असतात, ते आपल्याला पूर्णही करायचे असतात, पण त्यासाठी उत्तम शरीराची खूप गरज असते. आणि शरीर हे एक असं माध्यम आहे ज्यामुळे आपण सुख मिळवू शकतो. थोडक्यात आपल्याला असंही म्हणता येईल की पूर्वजांनी सुद्धा आपल्याला काही नियम, ऋतुचर्या आणि दिनचर्या सांगितलेले आहेत, जे आपण पाळतो, ज्यामुळे आपले आरोग्य हे अबाधित राहते. थोडक्यात असंही समजावून देते की प्रेक्षको, आत्ताच 31 मार्च होऊन गेला आणि जसं ऑफिसमध्ये ऑडिट निघतं तसंच हे आपल्या आरोग्याचंही ऑडिट असतं. पण हे नियम किंवा ऋतुचर्या, दिनचर्या न पाळल्यामुळे हे आरोग्याचं ऑडिट आपल्याला वृद्धापकाळात नक्कीच बघायला मिळतं. खास करून पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्लँडचे आजार हे दिसून येतात. या आजाराविषयीचे असलेले अज्ञान, यामुळे आजार हा खूप वाढताना दिसतो. याशिवाय कॅन्सर, प्रोस्टेटचा कॅन्सर हा सुद्धा वाढताना दिसतोय. यासाठीच आपण खास आजचा विषय निवडला आहे प्रोस्टेटचा कॅन्सर आणि आयुर्वेद. यावर आपल्याला मार्गदर्शन करतील आपल्या सर्वांच्या सुपरिचयाचे प्रख्यात तज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे स्वागत. नमस्कार. डॉक्टरांना तुम्ही सर्वजण ओळखतात, तरी सरांची माहिती मी आपल्यापर्यंत थोडक्यात अशी पोहोचवते की वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्वेद्या पारंगत आहेत. गेल्या 30 वर्षापासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर, नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल बार्शी ह्या दोन्ही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय कॅन्सर, वंध्यत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, क्रिटिकल इलनेसेस यासारख्या अनेक आजारांमध्ये डॉक्टरांचा हातखंडा आहे. आजचा जो विषय आहे खास करून प्रोस्टेटचा कॅन्सर आणि आयुर्वेद या विषयाविषयी तुमच्या मनातही नक्कीच प्रश्न असतील आणि आमच्या तज्ञ डॉक्टरांची उत्तरं घेण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे फोन नंबर. ते असे आहेत: 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24908050, 24988050. कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी व्हा. पण तत्पूर्वी आपण सगळ्यांना एक नम्र विनंती अशी आहे की आपण जेव्हा फोन कराल तेव्हा कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला आवाज हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. सर, आज आपण परत प्रोस्टेट ग्लँड विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. खास तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे मुळात प्रोस्टेट ग्लँड म्हणजे काय, त्याचं कार्य काय असतं. कसं आहे, हा इंग्रजी शब्द असल्याने बऱ्याच लोकांचा असा समज होतो की आयुर्वेदात त्याचं वर्णन असेल का नाही. पण असं होतं की मृतशोधन नावाचा विधी सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेला आहे. म्हणजे डिसेक्शन ज्याला आपण म्हणतो किंवा शवविच्छेदन जे म्हणतो ना, तर ते कसं करावं, मनुष्याचं प्रेत घेऊन ते कसं बांधायचं, कोशाने बांधायचं, नंतर बांबूच्या कोशाने किंवा ब्रशने ते कसं वरची कातडी त्याची खरवडत जायची आणि एकेका अवयवांचं ज्ञान कसं करून घ्यायचं, ह्याचा एक सुंदर विधी जो आहे तो सुश्रुत संहितेत दिलेला आहे. बऱ्याच कमी लोकांना, भारतीय लोकांना प्राधान्याने माहीत नसतं, फॉरेन लोकांना कदाचित माहीत असू शकतं. तर प्रोस्टेट हा इंग्रजी जरी शब्द असला तरी पौरुष्य ग्रंथी असं त्याला संस्कृत नाव आहे. आणि जरायुज मूत्रकृष्ण म्हणजे म्हातारपणी उत्पन्न होणारा लघवीचा त्रास या अनुरोधाने ते आलेलं आहे. परंतु दुसरीकडे मूत्र परिश्रम म्हणजे ड्रिबलिंग मिच्युरेशन होणं किंवा लघवीची धार पुरुषांच्या बाबतीत जी लांब उडत असते ती न उडता पायामध्ये घोळणं, त्यावेळेला आग होणं किंवा कृतयापी अकृत संज्ञता म्हणजे लघवीला जाऊन आल्यानंतर सुद्धा पुन्हा अजून लघवी करायची राहिली आहे असं फिलिंग येणं, अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या संदर्भामध्ये प्रोस्टेटचा विचार हा करायला लागतो. शौचाच्या मार्गामध्ये मागच्या बाजूला प्रोस्टेटचा जो पोस्टीरियर लोब आहे त्याची जी गाठ आहे ती शौचाच्या मार्गामध्ये आतमध्ये येत असते. सिम्पायसिस फिबिस म्हणून जे बोन आहे त्याच्या मागच्या बाजूला आणि रेक्टमच्या पुढच्या बाजूला ही गाठ असते. तरुण वयात साधारण 8 ग्रॅम एवढं त्याचं वजन असतं आणि बाय द एंड ऑफ 50 इयर्स
50 पर्यंत ती 40 ग्रॅमची होते. म्हणजे जवळजवळ 5 पट तिची आकार जो आहे तो वाढतो. अनुरोधान कार्य त्याचं जे चाललेलं आहे त्या हिशोबाने हे वाढत असतं. तर ह्याच्यावरती येणारा परिणाम हा लगेच प्रोस्टेटसाठी ठराविक काहीतरी औषध गाठीचं द्यायचं असं वैद्य लोक ही करतात आणि विद्यार्थी तसा विचार करतात. तर तसं न करता मूत्र परिसर हे लक्षण आर्शरोग अध्यायामध्ये आलेलं आहे आयुर्वेदामध्ये आणि तिथं प्रोस्टेटची औषधं खरं दिलेली आहेत, दडलेली आहेत. असं का होतं तर शौचाच्या मार्गामध्ये कोणत्याही गोष्टीची एन्क्रोचमेंट झाली किंवा यायला लागली एखादी गोष्ट तर इट कॅन बी ट्रीटेड ॲज पाईल्स. आणि त्यामुळे गुदमार्गातला अर्श किंवा मूळव्याध अशा पद्धतीची जी औषधं आलेली आहेत ती प्रोस्टेटसाठी उपयोगी पडतात. लोक चंद्रप्रभा वरुण आदी काढा वगैरे अशी औषधं देत असतात. तर हा एक वेगळा विचार जो आहे ना तो मुद्दा म्हणून का सांगितला तर विद्यार्थ्यांसाठी, वैद्यांसाठी आणि डॉक्टर लोकांना हा आयुर्वेदाचा एक वेगळा अँगल जो आहे तो समजण्यासाठी. तर प्रोस्टेटचा परिणाम, प्रोस्टेटचं वर्णन, त्याची चिकित्सा आणि त्याच्या कॅन्सरची चिकित्सा ही आयुर्वेदामध्ये सखोलपणे 5000 वर्षापूर्वीपासून आपल्याला दृश्य स्वरूपात दिसते. त्याच्या आधीही असेल पण त्याचा इतिहास आपल्याकडे नाही. नक्कीच सर, आज आपण प्रोस्टेट विषयी खास जाणून घेतोय, पण तिथे वेगवेगळे आजार होतात. जसं तुम्ही आता सांगितलं की लघवीला नीट न होणं हा एक त्याचं लक्षण झालं. बरोबर आहे. पण दुसरे अजून कुठले कुठले आजार? कसं होतं प्रोस्टेट ग्लँडमध्ये किंवा तितकी जी नळी आहे, कुठेही नळी असेल आणि एखादा भाव पदार्थ त्यातनं वाहत असेल तर त्याची गाठ तयार होणं असा एक प्रकार असतो. तर शुक्राश्मरी नावाचा एक प्रकार आहे, तो सुद्धा विवेकानंदांसारख्या ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या नैष्ठिक ब्रह्मचर्य ज्याला म्हणतात, ज्याच्यात अष्टविध मैथून योगशास्त्रातले सांगितले ज्यांनी वर्ज केलेले अशा लोकांना ती होण्याची शक्यता असते. इतर लोकांना मनपूर्वक शुक्राचा वेळ झालेला असतो. पण शुक्राश्मरी हा एक आजार त्या हिशोबाने लक्षात घेणं आहे. पुन्हा बिनाईन हायपरट्रॉफी म्हणजे त्याची कॅन्सर नसलेली नुसतीच प्रोस्टेटची गाठ वाढणं असा सुद्धा प्रकार असू शकतो. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ह्याचे लोब जे आहेत ते सगळेच इन्व्हॉल्व्ह झालेले असतात आणि कॅन्सरची उत्पत्ती त्याच्यामध्ये झालेली असते असं बऱ्याच वेळा होतं. लघवीला सतत जळजळ होणं अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रोस्टायटिस नावाचा आजार सुद्धा उत्पन्न होऊ शकतो. त्याचा शौचाच्या मार्गावरती परिणाम होऊ शकतो. असे वेगवेगळे आजार त्या प्रोस्टेट ग्रंथीच्या हिशोबाने आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत, जसे आधुनिक शास्त्राने सांगितलेले आहेत तसे. आणि कॅन्सरची लक्षणं जी आहेत तशा पद्धतीची लक्षणं मूत्रप्रवृत्ती जेव्हा दिसायला लागतात तेव्हा प्रोस्टेटच्या कॅन्सरचं वर्णन सुद्धा आयुर्वेदात दिलेलं आहे आणि त्याच्या ट्रीटमेंट सहित ते दिले हे महत्वाचं आहे. नक्कीच. मग सर, हे आजार जेव्हा सुरुवात होते, एखाद्या व्यक्तीमध्ये हे आजार यायला लागतात, ते ओळखायची कशी असतात? कसं होतं कॅन्सर असं म्हटल्यानंतर त्याची काही लक्षणं विशिष्ट ठरलेली असतात. म्हणजे कोणत्याही सेलची ॲबनॉर्मल ग्रोथ म्हणजे कॅन्सर, असं अनिर्बंध अनियमित वाढ असं आपण दरवेळी म्हणत असतो. तर एखादी पेशीचं विभाजन करणं हे जे काम आहे सेल ह्या पातळीवरती, तर ते वातामुळे घडतं. वायू विभजित असं आपण म्हणतो. गर्भावस्थेत जेव्हा गर्भ तयार होत असतो तेव्हा पृथ्वी संहती, पृथ्वी या महाभूतामुळे शरीराला घट्टपणा येतो. आप हा क्लेद येते म्हणजे पाण्यामुळे ओलेपणा येतो. तेज हा पचती, त्याच्यामुळे पचनाची कामं सगळी जी आहेत ती सुरू होतात. त्याच्याबरोबर वायू विभजती म्हणजे काय, विभजनाचं काम जे आहे ते वायू होतं. आणि आकाशम विवर्धयते म्हणजे आकाशामुळे वाढ होत असते. अशी पंचमहाभूतं काम करत असतात आपल्या गर्भावस्थेमध्ये असताना. तर ही वाताची जी कन्सेप्ट आहे ती जेव्हा बिघडते चुकीच्या खाणंपिणं वागण्यातनं, त्यावेळेला मग वेगवेगळे आजार उत्पन्न होत असतात. तर असं झालं की पहिलं लक्षण काय उत्पन्न होतं तर भूक कमी व्हायला लागते, कपडे सैल व्हायला लागतात, चेहऱ्यावरची रया जाते आणि त्याच्याबरोबरीनं चेहरा काळवंडायला लागतो, वजन कमी होतं. असं झालं तर लगेच घाबरून जायचं काही कारण नाही, कारण इतर अनेक आजारामध्ये ते लक्षण होऊ शकतं. म्हणजे आता मधुमेह जर सुरुवात झाली तरी ही लक्षणं येऊ शकतात. व्हिटॅमिन B12 कमी पडलं तरी हे होऊ शकतं. थायरॉइडचा त्रास असताना सुद्धा होऊ शकतं. HIV बऱ्याच अवस्थेमध्ये जेव्हा एड्समध्ये तो पेशंट लँड होतो त्यावेळेला हे होऊ शकतं. नुसतं अन्न कमी जात असेल पोटात तरी सुद्धा हे लक्षण येऊ शकतं. तर एकदम घाबरून न जाता पहिल्यांदा वैद्याकडे जाऊन याचं निदान करणं तुम्ही गरजेचं असतं आणि ते केल्यानंतर त्याची ट्रीटमेंट जी आहे ती उत्तम पद्धतीने करता येत असते. याचं कारण काय की तो कॅन्सर असं आधुनिक शास्त्राने जरी निदान केलेलं असलं तरी आयुर्वेदात तेच निदान असेल असं नाहीये. आम्ही नर्गिस कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट बघतो ना तेव्हा बऱ्याच वेळा ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमियाचा रुग्ण येतो आणि त्याचं निदान जे असतं ते आपल्या आयुर्वेदानुसार हे शीत पूर्व ज्वर असं येत असतं. बऱ्याच वेळा शुक्रावृत्तावत असं निदान येत असतं. तर आमची निदानं वेगळी होतात पण डॉक्टरचं निदान एकच ठरलेलं असतं. तर हे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि एकदम त्या शब्दाला घाबरून तुम्ही ट्रीटमेंटचा नूर जो आहे तो आयुर्वेदाचा काय हे ओळखायला पाहिजे. आधुनिक शास्त्राची चिकित्सा वेगळी, त्यांचे सिद्धांत वेगळे, आयुर्वेदाचे वेगळे. नक्कीच. खूप छान सर. आपल्याला एक फोन आलेला आहे. शिवाजी बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून. नमस्कार शिवाजी. नमस्कार. नमस्कार, बोला. हॅलो. हा बोला, आपला प्रश्न विचारा. मी ब्लड डोनर आहे आणि मला उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात उन्हाळी लागते. बर. वय किती आहे तुमचं? तुमचं वय किती आहे? माझं वय 35 ते 40 आहे. बर, ठीक आहे.
धन्यवाद. काय सांगाल सर? 35 ते 40 असं वय. म्हणजे जरासं अवघड झालं. अवघड म्हणजे झालं. त्यांना एक काहीतरी वय असायला पाहिजे असं, पण 35-36 वय असेल त्यांचं. तर असं वाटतंय की सतत रक्तदान केल्यामुळं जे शरीरामध्ये आजार उत्पन्न होतात ना, त्या शरीरामध्ये रक्ताची उत्पत्ती पुन्हा शरीराला पटकन करायला लागते. आणि रक्तम जीव इति स्थिती असं म्हटलेलं आहे. रक्त जर चांगलं असेल तर मनुष्य चांगला असतो. या रक्ताच्या आश्रयाने असलेला दोष जो आहे तो म्हणजे पित्त दोष आहे. त्यामुळे रक्त चांगलं करत असताना जे पित्ताचा शरीरामध्ये जो आविर्भाव व्हायला पाहिजे तो सततचा होऊन त्यांना कदाचित हे लक्षण असू शकतं. हा एक भाग झाला. आणि मूत्र स्रोतस किंवा युरिनच्या संबंधाने ज्या काही इतर तक्रारी असू शकतात, पाणी कमी पिणं, मूतखडा असणं, मूत्र शर्करा नावाचा आजार असणं, स्थानिक स्वच्छता चांगली नसणं, त्या ठिकाणी त्वचा विकार असणं, त्यांच्या पत्नीला काही श्वेतप्रदारासारखे त्रास असणं, अशा नंबर ऑफ कारणं त्याची असू शकतात की ज्याच्यामुळे त्यांना सदाह किंवा सरक्त मूत्र प्रवृत्ती होऊ शकते, लघवीला जळजळ होऊ शकते किंवा रक्त पडू शकतं. तर त्यांनी आधी पहिल्यांदा जवळच्या डॉक्टरच्याकडे जाऊन हे तपासणी करून घ्यावी. कारण 40ला प्रोस्टेटचा त्रास होऊ शकतो, परंतु 35व्या वर्षी 36व्या वर्षी असण्याची शक्यता त्या मानाने कमी आहे. तर धन्या जिऱ्याचं पाणी जे आहे ते रोज सकाळी त्यांनी जरी घेतलं किंवा केळीचा सोप जो असतो खुंट तो किसून त्याचं पाणी जे आहे ते तूप घालून जरी घेतलं तर ते मूत्रमार्गाच्या वाटेच ते औषध जे आहे ते बाहेर यायचा प्रयत्न करतं आणि लघवीची आग ही कमी होते. दुपारच्या वेळेला प्रवाळयुक्त गुलकंद खाणं, एरंडेल तेल जे आहे तर तळपायला चोळणं काशाच्या वाटीने, पुन्हा चिखलाचा लेप, माती जी चांगली आहे बांधावरची ती त्याचा लेप करणं ओटीपोटावरती आणि कमरेवरती, असं केलं तरी त्यांचं हे लक्षण कमी होईल. आणि शतावरी कल्प आणि गोक्षुरादी गुगुळाची औषधही ते घेऊ शकतील. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. शरद बोलतायत आपल्याशी यवतमाळ इथून. नमस्कार शरदजी. यवतमाळ बोलतो ना, शरद नथवाणी. बोला. माझं वय आहे 81. मला पोस्टेची तकलीफ आज 5 वर्षापासून तकलीफ आहे. बर. सध्या मी एलोपॅथीमध्ये युनिट मिक्स 4 घेत असतो. बाकी काय घ्यावं आता? 40 ग्रामचा आहे सध्या. बर. तुम्हाला शौचालय साफ होते का? शौचालय साफ होत नाही ना. बर. आणि मधुमेह आहे? मधुमेह नाहीये. बर. आणि आता तुम्ही जेवण तुमचं असतं ते शाकाहारीच असतं ना फक्त? शाकाहारीच आहे ना. बर. लघवीला आता त्रास काय होतोय? धार उडत नाही? लघवी केव्हा केव्हा औषध घेतल्यानंतर बरोबर होते ना, तर मग केव्हा केव्हा आग होते केव्हा केव्हा. बरं बरं, ठीक आहे. आणि किडनी प्रोफाईल वगैरे रिपोर्ट नॉर्मल आहेत का? रिपोर्ट म्हणजे मधात केलं होतं 40 ग्रामची आली होती. हा, ठीक आहे. ठीक आहे. 3 वेळा सोनोग्राफी केलेली आहे. बरं बरं, काही हरकत नाही. चालेल. धन्यवाद. काय सांगाल सर? त्यांचं वय आहे 81. त्या मानाने आवाज खूप छान आहे त्यांचा. आहे. त्यामुळे बाकी तब्येतीचं जुनं शरीर आहे आणि हायब्रिड असं काही खाल्लेलं नाही आपल्यासारखं त्यांनी, त्यामुळे आवाजही चांगला दिसतोय. 40 ग्रॅमपर्यंत त्यांची प्रोस्टेट वाढलेली आहे. तर आता ह्या वयामध्ये खरं म्हणजे पंचकर्मातला बस्ती वगैरे हे भाग वापरता येत नाहीत, पण मात्रा बस्ती नावाचा एक भाग जो आहे तो त्यांच्यासाठी वापरता येऊ शकेल. माझ्या मते ते कुठले यवतमाळचे होते. यवतमाळला खूप वेगवेगळे वैद्य आहेत, तर त्यांच्याकडे तुम्ही तिथं योगेश दुधलवार म्हणून एक वैद्य आहेत, पुन्हा बनसोड नावाचे एक वैद्य, त्यांच्याकडे त्यांनी जावं आणि हे मोठे वैद्य आहेत खूप, त्यांच्याकडनं त्यांनी मूत्रकृष्णाच्या तेलाचा बस्ती किंवा पिप्पल्यादी तेलाचा बस्ती नावाचा जो आहे ना तो जर केला मात्रा बस्ती तर त्यांचा हा त्रास निश्चित कमी होईल. आणि प्रोस्टेट ही वयानुसार जी वाढलेली आहे, जसं अंगावरती सुरकुत्या येतात, केस पांढरे होतात, तसं हे म्हातारपणाचं लक्षण असतं. आणि त्यासाठी च्यवनप्राशसारखी औषधं जी आहेत ना ती पोटात घेता येतात वैद्याच्या सल्ल्याने. तर ह्या 2 गोष्टी त्यांनी कराव्यात. आणि सीड्स बाथ म्हणजे टब बाथ त्यांनी घ्यावा, गरम पाण्यामध्ये उघडं बसावं त्यांनी, आणि ते करत असताना त्याच्यामध्ये दशमूळ चूर्ण जे आहे ते घालावं, म्हणजे त्यांचा हा त्रास कमी होईल. अनुलोम विलोम नावाचा प्राणायाम त्यांनी करावा. आणि बांबूची पानं, वेखंड आणि हळद याचा लेप जो आहे तो लंबोसॅक्रल रिजन म्हणजे कमरेवरती जर केला तर प्रोस्टेट ग्लँडकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या आणि त्याचा जो मज्जातंतूचा सप्लाय आहे तो त्याची सूज कमी करेल आणि त्यांचा युरिनचा त्रास कमी होऊ शकेल. नक्कीच. खूप छान. लघवीचा नुसता त्रास असेल तरी आपल्याला वाटतं की हे साधं लक्षण आहे, पण ते साधं लक्षण नसतं. त्याच्यामागे कधी कधी बरेच गहन आजार येऊ शकतात. असाच एक गहन आजार म्हणजे प्रोस्टेट ग्लँड, याच्याच विषयी आपण चर्चा करतोय, अजून माहिती घेणार आहोत. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विदेश जाने वाले भारतीय श्रमिकों के लिए जरूरी सलाह। परदेश में नौकरी पाने के लिए केवल विदेश मंत्रालय के साथ पंजीकृत भर्ती एजेंटों के माध्यम से ही जाएं। फर्जी एजेंटों के जरिए न जाएं, वरना आप फंस सकते हैं। जाते समय किसी भी व्यक्ति द्वारा दिया गया कोई भी पैकेट लेकर न जाएं, आप फंस सकते हैं। जिस काम के लिए जा रहे हैं उसका थोड़ा प्रशिक्षण अवश्य लेकर जाएं। परदेश में नौकरी पाओ तो सुरक्षित जाओ, प्रशिक्षित जाओ। विदेश पहुंचते ही भारतीय दूतावास से संपर्क करें। परदेश में आपका दोस्त भारतीय दूतावास। विदेश मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
बाबा तुम्ही रोज एक तास स्कूटर चालवता, तलावाच्या मधून रस्ता असता तर किती छान झालं असतं. आज शाळेमध्ये काय शिकवलं? आर्किमिडीजचा प्रिन्सिपल. बाबा आजपासून शाळेत मी स्वतःच जाणार. वॉटरसायकल. आर्किमिडीजचा प्रिन्सिपल. विचार करा, या मुलांच्या हाती भविष्य किती उज्ज्वल असेल. त्या उज्ज्वल उद्या करता डेल पीसी पॉवर्ड बाय 7th जनरेशन इंटेल कोर प्रोसेसर्स. त्यांची स्वतःची ज्ञानाची पेटी. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रोस्टेटचा कॅन्सर आणि आयुर्वेद आजचा आपला विषय आहे आणि मार्गदर्शन करतायत वैद्य समीर जमदग्नी सर. प्रेक्षको, जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपलं आरोग्य आहे हे नेहमी अबाधित ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी खास आम्ही टिप्स आपल्यापर्यंत देत असतो. या टिप्स अशा आहेत. केळी खाऊन पोट बिघडून अजीर्ण झाल्यास 2-2 वेलदोडे सकाळी व संध्याकाळी खावेत. लघवी अडली असेल किंवा लघवी बंद पडल्यास केळीच्या सोपाच्या रसाचे पाणी 40 मिली व पातळ केलेले गाईचे तूप 20 मिली एकत्र करून प्यावे. याने भरपूर लघवीला होते. डॉक्टर, आपण चर्चा करतोय की प्रोस्टेट ग्लँड विषयी. मुळात एक वय वाढल्यानंतर पुरुषांमध्ये लघवीला त्रास हा असतोच आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की ही साधी लक्षणं आहेत किंवा त्यानंतर पस वाढणं हे असं सगळे काही लक्षणं दिसून येतात. मला म्हणायचं की प्रोस्टेटचा आजार आणि कॅन्सर हा मधला जो टप्पा आहे हा कसा आपण ओळखायचा, त्याच्या मागे कारण काय? कसं होतं, लघवीच्या बाबतीत किंवा शौचाच्या बाबतीत कसं बसावं ह्याचं धर्मशास्त्रातले नियम जर बघितले तर ते गुडघ्यात वाकून खाली बसूनच शौचविधी आणि मूत्र मार्गातनं मूत्र सोडण्याचा विधी जो आहे तो करायला पाहिजे. धर्मशास्त्रात गुरुचरित्रात वगैरे सुद्धा याचं वर्णन आहे. उभ्याने लघवी करणारा माणूस जो आहे तो रवरव नरकात पडतो असं त्यांनी भीती घातलेली आहे. ही भीती कशासाठी आहे तर लघवीचे थेंब जे शिंतोडे आहेत ते पायावर पडल्याने जर पाय जर धुतले गेले नाहीत, एस्पेशली टाच आणि अंगठा हे धुवायला पाहिजे. नलराजा जो होता त्याच्या शरीरामध्ये कली कसा घुसला याची कथा जर माहीत असेल तर टाचेचा भाग त्याचा थोडासा कोरडा राहिलेला होता आणि अंगठ्याचा भाग राहिलेला होता. तिथनं कली त्याच्या शरीरात शिरला आणि मग त्याचं वाटोळं झालं सगळं. तर कली आता कलियुगच सुरू आहे तर आणखी काय कली शिरायचं राहिलं आहे, कारण विचार आणि आचार सगळंच आता बिघडलेलं दिसतंय. तर हे जर असेल तर मग बसून लघवी करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता इंडियन टाईप ऑफ कमोड जे असतात ना ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी नसतात आणि मग इंग्लिश पद्धतीचे जे शौचालय असतात तिथे लोक बसतात आणि आपल्या गुडघ्या एवढ्या उंच असणार ती बसू नये असं सांगितलेलं आहे. आणि आपण 24 तास जवळजवळ आता खुर्चीतच बसत असतो आणि शौचालाही तसं जर बसायला लागलो तर मग त्याचं आजारपण हे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतं. असं काय आहे तर आपानाचा जो वेग आहे आपल्या शरीरातला आपान निस्सरण 5 पद्धतीचे वायू असतात, व्यान उदान प्राण समान आपान वगैरे. आणि धनंजय कृकालकदेवी वायू सुद्धा आपल्या शरीरामध्ये असतात. धनंजय वायू हा प्रेत फुगवण्यासाठी उपयोगी पडतो. तोही उलटा फिरून लोक जिवंत करण्याचे चमत्कार जे आहे ते एका वेगळ्या पद्धतीने धर्मशास्त्रात आपल्याला त्या कथा आख्यायिका ऐकायला मिळतात. तर हा आपण जो वायू आहे त्याचं निस्सरण होणं ही प्रक्रिया ज्यावेळेला आपण अर्धवट बसतो त्यावेळेला होऊ शकत नाही, पूर्ण बसल्यानंतर होणार आहे. अपानो अपानगः श्रोणी बस्ती गोचरः शुक्रार्थो शक्रुमूत्रो गर्भ निष्क्रमण क्रिया अशी त्याची कामं सांगितलेली आहेत. तर लघवीला बसताना उभ्यानी कधी युरिन त्यामुळे करू नये आणि बसूनच ती केली जायला पाहिजे. आणि तसं जर केलं गेलं आणि त्यावेळेला जर अपानाचं प्रेशर व्यवस्थित झालं तर मूत्रप्रवृत्तीची तक्रार कोणती उत्पन्न होत नाही. तर हे करत असताना ज्यावेळेला लघवीला अडखळायला होतंय, आग व्हायला लागते, लाल व्हायला लागते किंवा रक्त त्यातनं जायला लागतं, त्या ठिकाणी कळा यायला लागतात, करून सुद्धा समाधान मिळत नाही, पोट दाबावं असं वाटायला लागतं, अशा गोष्टी सुरू झाल्या ना की समजायचं की आपल्या मूत्र संस्थानाशी संबंधित काहीतरी अडचणी यायला लागल्या. मग ह्या कशामुळे येतात तर कसं होतं, पुरुषांच्या बाबतीत आणि स्त्रियांच्या बाबतीत बरीचशी कारणं सेम आहेत, परंतु पौरुष ग्रंथी किंवा प्रोस्टेट ही स्त्रियांना आहे त्यामुळे त्यांचा विचार करणं हे जास्ती योग्य आहे. शौचाला लागलेलं नसताना जाणं आणि लागलेला असताना अडून जाणं ह्याच्या एवढं भयानक इतर प्रकरण नाही. मलमूत्रांचा वेग हे यज्ञपुरुषी अध्याय चरकाचार्याने अनेक आजारांचं कारण सांगितलेलं आहे. नुसतं संडास लघवी ब्लॉक केले तर त्याला काय बिघडलं, नंतर गेलं म्हणून होऊ शकतं ना असं तुम्हाला वाटेल, पण तसं नाही आहे. आपल्या शरीरातला हा एक्सक्रीट आहे आणि त्यात अनेक अशी औषधं किंवा विष असतात की जी .0.000 अशा मिलीग्रॅम मध्ये सुद्धा तुमच्या शरीरात शोषली गेली तर मॅलिग्नन्सी सारखा आजार उत्पन्न होऊ शकतो. कारण ते ब्लड स्ट्रीम मध्ये पुन्हा रिअब्झॉर्ब होत असतं आणि त्याचा परिणाम आपल्या मेंदूवरती, हृदयावरती, किडनीवरती येत असतो. तर त्यामुळे शौचाचा वेग अडवायचा नाही, लघवीचा वेग अडवायचा नाही हे महत्वाचं असतं.
पाणी कमी पिणं किंवा अति पिणं हे सुद्धा आयुर्वेदानुसार जे अत्यंबुपान हे सुद्धा ह्या आजारांचं कारण सांगितलेलं आहे. कफकारक पदार्थ खूप खाणं, त्याच्याबरोबर तिखटा मिठाचे पदार्थ खूप खाणं, घरामध्ये अनुवंशिकता प्रोस्टेट कॅन्सरची असणं, अतिमैथून कर्म किंवा वैवाहिक कर्म केलं जाणं, त्याच्याबरोबर आपल्या पार्टनरला व्हाईट डिस्चार्जात किंवा श्वेतप्रदराचा त्रास असणं, त्यातनं काही इन्फेक्शन होणं, सिफिलिस गनोरियासारखे आजार पूर्वीच्या काळी असायचे त्याचा परिणाम यायचा, त्या स्थानिक स्वच्छतेचा अभाव असायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ह्या आजारांच्या बाबतीत काउंट होत असतात. आणि आयुर्वेदात असं म्हटलेलं आहे की कोणत्याही पद्धतीची गाठ जर वाढायची असेल तर पहिल्यांदा रक्त बिघडायला लागतं आणि नंतर मांस बिघडायला लागतं. ह्या दोन गोष्टी बिघडल्या तरच अर्बुद किंवा ग्रंथींची उत्पत्ती होते. त्यामुळे रक्त बिघडवणारी आत्ताची कारणं जी आहेत त्याच्यामध्ये कोठा साफ होणारा औषध न घेणं, तिखटा मिठाचे पदार्थ खूप खाणं, पनीर, चीज किंवा पिझ्झासारखे पदार्थ जास्ती खाणं, दुपारच्या वेळेस जेवून झोपणं, रात्रीच्या वेळेस जे जागरण करणं, अति मांसाहार करणं, दारू खूप मोठ्या प्रमाणावरती पिणं, तंबाखूसारखे पदार्थ ते जास्ती खाणं, टॅनिन निकोटीनयुक्त पदार्थ कोको, कॉफी, चहा हे खूप पिणं, हे सगळं जे आहे ना हे कॅन्सरचं कारण आहे. डांबरासारखे पदार्थ, आर्टिफिशियली फ्लेवर्ड असे पदार्थ जे आहेत ते, पिगमेंटेशन, प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं किती म्हणून लिस्ट सांगू. म्हणजे कॅन्सरचे जेवढे प्रकार दिसतात ना तेवढं घाणेरडं आपण खात असतो म्हणून तेवढे प्रकार दिसतात. आणि त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या की आपण आजार काय आकाशातनं पडत नाही, तो खाणं पिणं वागण्यातूनच येतो. असात्म इंद्रियाचा संयोग, प्रज्ञाप्राद आणि काल अशी 3 महत्वाची कारणं आयुर्वेदाने सांगितली की ज्याच्यामुळे यच्छयावत आजार उत्पन्न होऊ शकतात. कॅन्सरही त्याला अपवाद नाही. नक्कीच आपले प्रेक्षक आता सगळ्या ह्या गोष्टी टाळतील अशी अपेक्षा आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, मधुसूदन बोलतायत आपल्याशी नाशिक इथून. नमस्कार मधुसूदनजी. नमस्कार, मी मधुसूदन पाटील बोलतोय. माझं 2002 साली प्रोस्टेट इरॅडिकेशन ऑपरेशन झालेलं आहे. आहे तर त्याच्यानंतर PSA 5 वर्षापर्यंत काही वाढला नाही, पण त्याच्यानंतर PSA वाढायला लागला. तर दरवेळी मी लुक्रिनचं इंजेक्शन घेतो 3 मंथ डेपो. तर ते इंजेक्शन मुळे कॅल्शियम कमी होतं शरीरातलं. आयुर्वेदमध्ये काही त्याच्यासाठी PSA वाढू नये म्हणून काही इलाज आहे का? नक्कीच. खूप छान प्रश्न विचारताय सर. प्रोस्टेट सरफेस अँटीजेनची लेवल जी आहे ती 4 ते 5 पर्यंत जास्तीत जास्त असावी असं एकंदरीत आधुनिक शास्त्र म्हणतं. हा निकष काय आयुर्वेदाचा नाहीये. आणि अनेक ठिकाणी प्रोस्टेट सरफेस अँटीजेन वाढल्याने कॅन्सर नाही असंही होऊ शकतं. परंतु 400-500 पर्यंत सुद्धा प्रोस्टेट सरफेस अँटीजेन गेलेले लोक असतात. आणि त्यासाठी एक उत्तम उत्कृष्ट उपयोगी पडणारं औषध म्हणजे भल्लात किंवा बिब्बा. तर बिब्ब्याचा क्षीरपाक जर पोटात घेतला तर हे वारंवार वाढणारं त्यांचं जे प्रकरण आहे ते कमी होईल. आणि त्याच्यात रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन सुद्धा असतं त्याच्या पानामध्ये आणि बिब्यामध्ये. त्याचा थ्रोटवरती आणि पॅराथायरॉइड आणि थायरॉइडवरती परिणाम येतो त्या औषधाचा. आणि त्यामुळे कॅल्शियम मेटाबॉलिझम त्यांचा चांगला सुधारू शकतो. आणि वृक्काचं काम सुद्धा चांगलं होऊन सुप्रारिनल ग्लँड सुद्धा चांगलं काम करू शकते. असं केलं की मग तुम्हाला आता जो इंजेक्शनचा परिणाम म्हणून कॅल्शियम कमी होते ते होणार नाही. हे सगळं मी आधुनिक शास्त्राच्या हिशोबाने तुम्हाला सांगितलं. आमचं निदान हे तुम्हाला तपासून वेगळं असू शकतं. नाशिकमध्ये मोठे वैद्य आहेत, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमचं आयुर्वेदिक निदान करा. इतर डॉक्टरांची निदान त्यांना नका सांगू. आणि त्या पद्धतीने त्यांनी निदान केल्यानंतर जी लक्षणं आहेत आणि त्यातनं त्यांना जो आजार वाटतोय त्याची तुम्ही ट्रीटमेंट करा. म्हणजे ह्यातनं तुम्ही कायम मुक्त होऊ शकाल. ह्याच्यासाठी उत्तरबस्ती नावाची एक प्रक्रिया असते आणि लघवीच्या जागेतून आत ज्येष्ठमधाच्या तेलाचे किंवा तुपाचे उत्तरबस्ती दिले जातात. 3 ते 5 ml पर्यंत दिला तरी तो पुरतो. तर तुमचा हा त्रास वारंवार होणारा कमी होऊ शकतो. आणि ह्याच्याबरोबर गुदबस्ती जी असतात त्यात पिप्पल्याची तेलाचा बस्ती त्यांना उपयोगी पडेल. हे होत असताना खाणं पिणं वागणं कसं असावं याचा एक वस्तुपाठ तुमच्यासाठी असतो तुमच्या प्रकृतीनुसार. तो तुम्ही करा म्हणजे मधुसूदनजी तुम्ही याच्यातनं बरे व्हाल. नक्कीच. प्रेक्षको, हा वस्तुपाठ आणि पथ्यपाणी सगळ्यांना आपल्याला ऐकायचं आहे. पण तत्पूर्वी डॉक्टर ज्या हिरव्या वनस्पती आणतात, औषधी वनस्पती आणतात, त्या तुम्हाला आरोग्य वैद्य तुम्ही नक्कीच त्याची नोंद करून घ्या किंवा व्हिडिओ सुद्धा याचा करून घेऊ शकता जेणेकरून तुमच्या ते लक्षात राहील. या वनस्पती तुम्ही ओळखतही असाल, पण खास प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी या कशा उपयुक्त आहेत हे आज आपण बघणार आहोत. आता ही वनस्पती समोर दिसते ही भल्लातक नावाच्या वनस्पतीचं पान आहे हे बिब्याचं. आणि ह्याच्या पानांचा रस जो आहे तो आम्ही रुग्णाला देत असतो. त्याला एकोमेडिसिन असं म्हटलं जातं. तर पानामध्ये क्लोरोफिल असतं आणि त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं आणि आपल्या शरीरामध्ये रक्त असतं त्याच्यामध्ये आयर्न असतं. तर जेव्हा ह्याचा पानांचा रस आपण पोटामध्ये घेतो त्याला लिक्विड ऑक्सिजन जो आहे तो आपल्या शरीरातला वाढायला लागतो. आणि त्यावेळेला ह्याचं मॅग्नेशियम जे आहे ते आयर्नने रिप्लेस होतं आणि शरीरामध्ये नवीन रक्त उत्पन्न व्हायला सुरुवात होते. प्लस या औषधातली जी काही प्रोटीन्स आहेत, आपलं शरीर हे प्रोटीननी बनलेलं आहे आणि ह्याच्यातल्या
शरीरातल्या स्टेम सेल्स वनस्पतीच्या ज्या आहेत त्या आपल्या शरीरातल्या पेशींना उपयोगी पडतात आणि नॅचरल किलर पेशी ज्या आहेत आपल्या शरीरातल्या कॅन्सरच्या प्रतिरोधी अशा त्यांना याने बळ मिळतं आणि प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी ही वनस्पती त्यामुळे खूप उपयोगी पडते. विबंधात्मक किंवा आडल्यामुळे उत्पन्न झालेले जे आजार असतात, शरीरामध्ये वेगवेगळ्या पोकळ्या आहेत आणि त्या पोकळ्यामध्ये काही ना काहीतरी अडकतं, तर त्याला आम्ही विबंध असं म्हणतो. आणि हा विबंध काढण्यासाठी भल्लातक हा सगळ्यात श्रेष्ठ म्हणून सांगितला गेलेला आहे आणि त्यासाठी ही वनस्पती वापरणं हे गरजेचं आहे. प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी ही वनस्पती अप्रतिम उपयोगी पडते. ही दुसरी वनस्पती इथं जी दिसते ही अनेक वेळा मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि ती गुळवेल नावाची वनस्पती आहे. हिला अमृता असं सुद्धा म्हणतात. आणि ही वनस्पती जी आहे तर एखादं तण तोडून फक्त जरी आपण पेरलं किंवा झाडावरती तसंच राहिलं तरी पावसाळ्यात त्यातनं ताण सुटतात आणि त्याचं मूळ पुन्हा ते तयार करून ती वनस्पती ही पुन्हा जिवंत होते. तर ही वनस्पती जी आहे ती पथ्याची भाजी म्हणून सुद्धा वापरता येते. ही हिरवी पानं जी आहेत ना त्यात मुगाची डाळ घालून जर आपण भाजी तयार केली धने तुपाची फोडणी देऊन तर सगळ्या कॅन्सरच्या प्रकारांसाठी, यकृताचा कॅन्सर असू दे, मोठ्या तड्याचा असू दे, प्रोस्टेटचा असू दे, फुफ्फुसाचा असू दे किंवा ग्लिओमा, ॲस्ट्रोसायटोमा वगैरे मेंदूतले कॅन्सर असू दे, त्यासाठी ही भाजी खूप उपयोगी पडते. अशीच पुनर्नवा, टाकळीची भाजी, काकमाची भाजी अशा आयुर्वेदिक भाज्या आहेत आणि त्या वैद्यांना तुम्ही विचारून शेतातनं तोडून आणून त्या वापरल्या तर औषध आणि अन्न हे दोन्ही एकाच वेळी काम करू शकतं. तर ही स्वस्त हितगणातली आणि तिन्ही दोषांना एका लेवलला आणणारी अशी वनस्पती असल्याने ह्याचा वापर होणं हे खूप गरजेचं आहे. ह्याच्याबरोबर ही तिसरी वनस्पती आहे ना हिला संजीवनी वनस्पती असं म्हणतात आणि भीमाशंकरच्या डोंगरातून आपण ही आणलेली आहे. तर ही वनस्पती पाण्यामध्ये टाकली की ओली होते, फुलते आणि हा एक नेच्याचा प्रकार आहे. नेच्याचं प्रपोगेशन जे आहे ते मागच्या त्या स्पोर्समधून होत असतं आणि पावसाळ्यात ही वनस्पती भरपूर मिळते. या वनस्पतीचा उपयोग हा प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी आणि यकृताच्या कॅन्सरसाठी आपण करतो. पारदकल्प, रससिंदूर किंवा पूर्णचंद्रोदय, मकरध्वज वगैरे जे आहेत तर ह्याच्याबरोबर जर दिले गेले किंवा हिऱ्याचं भस्म जर दिलं गेलं तर कॅन्सरच्या गाठी ज्या आहेत त्या कमी यायला सुरुवात होते. सरफेस अँटिजेन जे आहे प्रोस्टेटचं तेही यांनी चांगल्या पद्धतीने कमी येतं. भूक वाढीला लागते आणि लोकांची वजनं सुद्धा यांनी वाढतात असा अनुभव आहे. तर ही एक वनस्पती अप्रतिम काम करते. याचाही वापर जवळच्या वैद्याच्या साहाय्याने तुम्ही करू शकता. नक्कीच. प्रेक्षको, अतिशय उपयुक्त अशी आपल्याला माहिती मिळाली. याच्यामुळे आपल्याला आयुर्वेदावरचा विश्वास सुद्धा आपला वाढत असतो. आपल्याला एक फोन आलेला आहे. अनंत बोलतायत आपल्याशी अमरावती इथून. नमस्कार. नमस्ते मॅडम. नमस्कार, बोला. मी अनंत बोलते अमरावतीवरनं. माझं वय आहे 57 वर्ष सर. आणि 17 वर्ष अगोदर म्हणजे 2020 मध्ये माझं प्रोस्टेट ग्लँडचं ऑपरेशन झालं. 375 ml लघवी शिल्लक राहत होती. त्यावेळेस क्रिएटिनिन माझं 13-14 केलं होतं. त्याच्यानंतर माझं आता आज सध्या 7 वर सेट झालेलं आहे. मल्टिपल सिस्ट आहे माझ्या किडनीवर. मला रेग्युलरली इलेक्ट्रॉल इम्बॅलन्स होत राहते आणि पस सेल्स माझ्या जवळपास 50 ते 60 पर्यंत जात राहतात. मी 57 वर्षाचा आहे. 40व्या वर्षी प्रोस्टेट ग्लँडचं ऑपरेशन. 56 वय आहे का? हा, 57 सर. ओके ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक, धन्यवाद. काय सांगाल सर? कसं होतं आता 56 वय आहे आणि प्रोस्टेटची वाढ झालेली आणि किडनीमध्ये सिस्ट आहे असं सांगितलं. तर युजली किडनीमध्ये सिस्ट असणं आणि लिव्हरमध्ये सिस्ट असणं असं दोन्ही असतं. तर सोनोग्राफीमध्ये तो रिपोर्ट त्यांनी बघून घ्यावा आणि हा अनुवंशिक आजार असतो. त्या त्यांच्या घरच्या सगळ्या नातेवाईकांनी ती तपासणी करून घ्यावी. युजली मॅटर्नल साईडनं हे स्मूथ ऑर्गन जे आहे शरीरातले ते आईपासून तयार होतात असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे आणि घट्ट अवयव जे आहेत ते सगळे वडिलांच्यापासून तयार होतात. तर त्यांनी मुलाबाळांची आणि त्यांच्या मामाची, आईची वगैरे अशी तपासणी जर केलेली असेल तर हे प्रकरण समजू आपल्या वृक्काची उत्पत्ती ही प्रसादरूप कफ, चांगला कफ, मेद आणि रक्त याच्यातून उत्पन्न होत असते. तर त्याच्यामध्ये उत्पन्न झालेला वातदोषामुळे हे सिस्ट उत्पन्न होत असतात, पाण्याच्या पोकळ्या उत्पन्न होत असतात. तर आता करायला काय पाहिजे की हा आजार तो सिस्ट कमी करण्यासाठी वेगवेगळी पारिजातक, शिलाजीत वगैरेचं औषध आहे ते वापरल्यानंतर हे सिस्ट कमी येतात. पण 2 सिस्टमध्ये जे अंतर आहे त्याच्यामधली जी चांगली टिश्यू आहे ती प्रिझर्व्ह करणं हे खूप महत्त्वाचं असतं. ते जर केलं गेलं ना तर त्यांची क्रिएटिन लेवल जी आहे ती उत्तम पद्धतीने कमी होऊ शकते. प्रोस्टेटसाठी या कार्यक्रमात आपण जी औषध सांगतोय ती तुम्हाला उपयोगी पडतीलच. पण अशा लोकांसाठी एक बस्ती उपयोगी पडतो. शतावर या जी बस्ती नावाचा एक बस्ती आहे तो चरक संहितेमध्ये त्रिमर्मीय सिद्धी अध्यायामध्ये आलेला आहे. तर तुमच्या गावातल्या वैद्यांना तुम्ही भेटून हा बस्ती तुम्ही करा म्हणजे तुमची क्रिएटिन लेवल जी आहे ती मेंटेन होईल आणि त्या लेवलला तुमचं बॉडी जी आहे ती अकस्टम होईल आणि तुम्हाला लाईफ टाईम काही त्रास न होता व्यवस्थित पूर्ण आयुष्य जे आहे ते आरोग्यदायी पद्धतीने जगता येऊ शकतं.
खाण्यापिण्याचे नियम खूप महत्त्वाचे असतात, ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा खूप करणं महत्त्वाचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी जवळच्या वैद्याच्याकडनं तुम्ही समजून घ्या. नक्कीच, आणि एवढा खात्रीशीर सल्ला फक्त आयुर्वेदाचार्यच देऊ शकतात. प्रेक्षको, अशीच माहिती आपण घेणार आहोत. शिवाय सरांचाही तुम्हाला पत्ता आणि फोन नंबर लिहून घ्यायचा असेल, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. या ब्रेक नंतर आम्ही डॉक्टरांचा पत्ता आणि फोन नंबर जरूर दाखवत आहोत. बाबा, तुम्ही रोज 1 तास स्कूटर चालवता. तलावाच्या मधून रस्ता असता तर किती छान झालं असतं. आज शाळेमध्ये काय शिकवलं? आर्किमिडीजचा प्रिन्सिपल. बाबा, आजपासून शाळेत मी स्वतःच जाणार. वॉटरसायकल. आर्किमिडीजचा प्रिन्सिपल. विचार करा, या मुलांच्या हाती भविष्य किती उज्ज्वल असेल. त्या उज्ज्वल उद्याकरता डेल पीसीज पॉवर्ड बाय 7th जनरेशन इंटेल कॉर प्रोसेसर्स, त्यांची स्वतःची ज्ञानाची पेटी. चालता बोलता मध्ये मी शंतनू मोघे तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. 3 सलग अचूक उत्तर जो कोण देईल त्याला मिळणारे दूरदर्शन तर्फे हे चांदीचं नाणं. कोणत्या देशात मध्यरात्रीचं सूर्य दिसतं? नॉर्वे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. दूरदर्शन तर्फे हे चांदीचं नाणं दादा केवळ तुमच्यासाठी. पांढऱ्या हत्तीचा देश असं कोणत्या देशाला म्हणतात? पहिल्या बॉललाच विकेट घेतली तुम्ही. बघत रहा तुमचा आवडता कार्यक्रम चालता बोलता. चालता बोलता प्रसारण रविवारी दुपारी 3 वाजता. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रोस्टेटचा कॅन्सर आणि आयुर्वेद यावर आपण माहिती जाणून घेतोय. मार्गदर्शन करतायत वैद्य समीर जमदग्नी सर. प्रेक्षको, सरांचा पत्ता तुम्हाला लिहून घ्यायचा असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकतात किंवा मोबाईल कॅमेराने फोटोही काढून घेऊ शकतात. पत्ता असा आहे: श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, 1369 सदाशिवपेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे. दूरध्वनी क्रमांक आहेत 0777 4918 193, 0777 4929 114, 0959 5810 727. शेवटचा मोबाईल क्रमांक आहेत 0808 7347 921 आणि लँडलाईन क्रमांक असे आहेत 020. हा पुण्याचा कोड क्रमांक आहे. लँडलाईन नंबर असे आहेत 6523 2333. दुसरा लँडलाईन क्रमांक असा आहे 2443 0259. वेबसाईट माफ करा, ईमेल आयडी आहे श्रीविश्वामृत@gmail.com. याशिवाय विशेष माहिती म्हणजे टिप्सद्वारेही सर आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. बघूया काय आहे ती. अंगाला अतिशय घाम येत असल्यास कुळिताचे किंवा हुलग्याचे पीठ अंगाला चोळून आंघोळ करावी. सनस्ट्रोक होऊ नये म्हणून मध्यम आकाराचे 2 पांढरे कांदे घेणे. यापैकी एक कांदा भाजून घ्यावा व दुसरा न भाजता दोन्ही एकत्र वाटून त्यात जिरे घालणे. हे मिश्रण दिवसातून 1 वेळा घेऊनच बाहेर पडावे किंवा सोबत घेऊन जावे. डॉक्टर, आपण खूप माहिती जाणून घेतोय आणि तरी मला असं विचारायचं की विशेषतः म्हणजे आयुर्वेदामध्ये काही किंवा पंचकर्मामध्ये काही उपचार आहेत का? बरोबर आहे. कसं आहे, मगाशी सांगितलं तसं कॅन्सर झालेल्या लोकांना पेशींची जी ॲबनॉर्मल ग्रोथ आहे ती कमी करण्यासाठी बस्ती चिकित्सा उपयोगी पडते. पण बस्ती, वमन, विरेचन ह्या ड्रास्टिक क्लिन्झिंग प्रोसेस आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये शरीरातल्या गोष्टीची ओढाताण होत असते. त्यामुळे मात्रा बस्ती नावाचा जो बस्ती तो वापरावा आणि त्याच्यामध्ये स्नेहनस्वेदन जे अंगाला आहे ते विविक्षित पद्धतीने जर करून अग्नी म्हणजे पोटातली भूक आणि इतर अवस्था बघून जर बस्ती केला गेला तर याच्यासाठी खूप चांगला उपयोग होतो. तर पंचकर्मातला हा भाग नक्की उपयोगी आहे. परंतु बऱ्याच वेळा कसं होतं, कफाची काही लक्षणं दिसत असतात. सुस्ती येत असते, भूक लागत नसते, तोंडाला चिकटा असतो, तोंड गुळचट झालेलं असतं. तर अशा वेळेला लघुवमन किंवा वमनाचा सुद्धा वापर या लोकांना प्रथम पहिल्या 1-2 अवस्थामध्ये खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. शौचाला व्यवस्थित होत नसेल आणि उदावर्त म्हणजे शौचाला अडलेली आहे आणि त्याच्यामुळं वायू जो आहे तो ऊर्ध्वगामी होऊन काही आजार जर उत्पन्न होत असतील, हृदयाचे प्रेशर वगैरे येत असेल तर विविक्षित पद्धतीचं विरेचन सुद्धा उपयोगी पडतं. आणि काही विविक्षित अशा औषधांचे नाकामध्ये जर ड्रॉप टाकले गेले तर ऊर्ध्वमूलमादक आहे. या न्यायाने आपलं डोकं जे आहे ते आपलं मूळ आहे
आणि आपले जिनॅटल ऑर्गन्स जे आहेत ते आपली फुलं किंवा फळं असल्यासारखं आहे. त्यामुळे तिथं झालेला आजार जो आहे तो जर फुलं फळं चांगली केव्हा येणार आहे, जेव्हा मुळावरती आपण पाणी चांगलं घालू किंवा खत घालू त्यावेळेला. त्यामुळे नाकामध्ये औषधं टाकली तर त्याचा परिणाम प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी खूप येतो, बीजग्रंथीच्या कॅन्सरसाठी स्त्रियांना येत असतो. तर त्यामुळे नस्य चिकित्सा ही जवळच्या वैद्याकडनं करून घेणं खूप गरजेचं असतं. ह्याच्यावरून त्या ठिकाणी स्थानिक काही अस्थिविदारकाचा लेप म्हणून आहे, तो जर घातला गेला तर इलियम मधनं किंवा सिम्पायसिस पिव्हिस मधनं ज्यावेळेला बोनमध्ये हॉटस्पॉट येतात आणि कॅन्सर जो आहे तो प्रोस्टेटचा वाढायला लागतो. आधी कॅन्सर कोणता होऊच नाही, पण झाला तर त्यातल्या त्यात प्रोस्टेटचा बरा असं म्हणण्यासारखं आहे, इतकं ते प्रकरण चांगल्या पद्धतीने बरं करता येत असतं. तर असं होत असताना हाडांच्यातले हॉटस्पॉट कमी करण्यासाठी काही वेगवेगळ्या वनस्पती वापरता येतात. ईरमुंगळी नावाची वनस्पती आपण नंतर ती बघायचीच आहे. त्याचा लेप शरीराला करणं, अस्थिविदारकाचा लेप करणं, ह्या लेपन चिकित्सेचा सुद्धा खूप चांगला उपयोग होतो. स्वेदनाचा सुद्धा खूप चांगला परिणाम येत असतो. पत्रपुट्टली स्वेद आणि षष्टिक पीठ स्वेद उपयोगी पडतात. तर ह्या विशेष चिकित्सा ज्या आहेत ना त्या वैद्याकडे जाऊन तुम्ही करायला पाहिजे. नक्कीच. आणि या विशेष चिकित्सा तर आपल्याला जाणून घ्यायच्याच आहेत. याशिवाय औषधी वनस्पती आहेत, त्या औषधी वनस्पती प्रोस्टेट कॅन्सरसाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय आपला आयुर्वेदावरचा जो असलेला आपला विश्वास आहे तोही वाढतोय, कारण या वनस्पती आपल्यासाठी सर आमच्यासाठी दिसताना साध्या दिसतात पण त्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. आता ही वनस्पती समोरची जी दिसते तुम्ही सगळ्यांनी बघितलेली असेल, हे केळीचा खुंट आहे आणि तो आणलेला आहे. पण तर ह्या केळीचा खुंट जो आहे त्याला केळीचा काल किंवा सोप असंही म्हणतात. आणि खिसणीवरती स्टेनलेस स्टीलच्या त्या खिसणीत जर घेतला याचा रस या खोडाचा, तर मग काय होतं, त्याचं पाणी चांगलं निघतं. आणि त्यामध्ये तूप घालून जर ते पोटामध्ये घेतलं तर प्रोस्टेटचा कॅन्सर असलेल्या लोकांना लघवीला अडखळणं हा प्रकार जो आहे तो उत्तम पद्धतीने नष्ट करता येतो. या केळीचा क्षार जो आहे तो कदली क्षार या पद्धतीने मिळत असतो आणि तो जर घेतला गेला पाण्यात घालून किंवा तुपावरती तरी सुद्धा हाच गुण येत असतो. तर ही एक वनस्पती जी आहे ती वापरणं तेवढ्यासाठी इष्ट आहे. आता ही दुसरी वनस्पती इथं जी आपण बघतोय ही शेवगा नावाची वनस्पती आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलेली असेल, शेवग्याच्या शेंगा ज्याला ड्रमस्टिक असं म्हणतात इंग्रजीमध्ये ते. तर ह्या शेवग्याच्या पानांचा रस हा पोटामध्ये घेतला तर संधिवात, आमवात, वात, रक्त याच्यामधल्या वेदना लगेच कमी येतात. पण ह्याच्यापेक्षा ह्याला एक गोंद येतो किंवा डिंक येत असतो. तो किंवा ह्याची साल ह्याचा काढा घ्यायचा आणि त्यावर गंधक रसायन नावाचं एक औषध जर घेतलं तर प्रोस्टेटची सूज जी आहे, एस्पेशली पोस्टीरियर लोब म्हणजे शौचाच्या जागेत येणारा जो लोब आहे तो उत्तम पद्धतीने कमी येतो असं लक्षात येतं. हे तीक्ष्ण औषध आहे, त्यामुळे वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही हे औषध वापरू शकता. तर ही एक वनस्पती शेवगा जी आहे ती उपयोगी पडते. ही तिसरी वनस्पती आपण जी बघतोय ती चंदन नावाची वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता चंदनाच्या झाडाला पान तोडलं की वास येतो, खोडाला वास येतो असं होत नाही. ते खोड ज्यावेळेला पडून राहतं त्यावेळेला त्याच्या झायलेममध्ये एक प्रकारची बुरशी वाढायला लागते, फंगस, आणि मग ॲरोमॅटिक कंपाऊंड तयार होऊन त्याला सुगंध यायला लागतो. तर ह्याच्या पानांचा रस हा एको मेडिसिनच्या हिशोबाने आपण वापरू शकतो या चंदनाचा. आणि त्याच्याबरोबरीनं चंदनाची पावडर, शतावरी, अश्वगंधा, केशर आणि डिंक याचं मिश्रण जर पोटात दिलं तर ते अन्नासारखंही उपयोगी पडतं आणि औषध म्हणूनही उपयोगी पडतं. आणि 15 ते 20 दिवसातच ह्या लोकांची भूक वाढते, उत्साह उल्हास वाढतो, फिलिंग ऑफ वेल बिंग आतनं यायला सुरुवात होते, कॅन्सरच्या गाठी कमी व्हायला लागतात आणि मेटास्टेसिस ऑफ मॅलिग्नन्सी जे आहे ते कमी व्हायला लागतं. ह्याच्याबरोबरीनंच विसर्प नावाचा एक आजार आहे, तो शरीरात आतमध्ये वाढत असतो आणि त्याला अभ्यंतर विसर्प असं म्हणतात. त्याची सगळी लक्षणं जी आहेत ना ती शरीरामध्ये कॅन्सर जसा पसरतो ना रक्तातनं किंवा लिम्फॅटिक ड्रेनमधनं किंवा अवयवाला अवयव लागून आहे त्याच्यामध्ये, तर त्यासाठी त्या विसर्पाची ट्रीटमेंट, अभ्यंतर विसर्पाची, ग्रंथी विसर्पाची उपयोगी पडते. ती जर ह्या औषधावरती दिलं ना तर हा आजार इतका असाध्य असं वाटत सुद्धा नाही, इतकी चांगली ट्रीटमेंट याची होऊ शकते. याच्या बरोबरीनं ही वनस्पती सगळ्यांना माहीत असलेली बदर किंवा बोर नावाची वनस्पती आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलेली असेल. हे गावठी बोर आहे. तर या बोराची जी आठळी आहे म्हणजे बी जी आहे ना ती उगाळून जर चेहऱ्याला लावली तर चेहऱ्याचे वांग वगैरे कमी येतातच, परंतु हे जर उगाळून पोटामध्ये घेतलं तर हृदयाचा आकार वाढलेला असणं, फुफ्फुसाचा आकार वाढलेला असणं म्हणजे ब्रॉन्कायटिस किंवा एम्फिझिमॅटस लंग किंवा इंटरस्टिशियल लंग डिसऑर्डर जी आहे त्याचा ऑक्सिजन सुद्धा हात देऊन सुद्धा हात काळे निळे पडतात, अशा अवस्थेमध्ये सुद्धा हे बोराचं बी उपयोग पडतं. आणि ते तितक्याच चांगल्या पद्धतीने पोटामध्ये गंध दिल्यानंतर प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी उपयोगी पडतं. तर हे एक अतिशय दुर्लक्षित औषध आहे, पण ह्याचा जरूर आणि जरूर वापर करायला पाहिजे. ह्याचा एक दुसरा उपयोग असा आहे की ह्याची पानं जर 10 ते 15 रोज खाल्ली तर पायामध्ये किंवा हातामध्ये किती कुरपं असू देत कॉर्न ते उत्तम पद्धतीने बरे करता येतात, अशी ही वनस्पती आहे. ही शेवटची वनस्पती आपण जी बघतोय ही ईरमुंगळी नावाची वनस्पती आहे, मोगली एरंड असंही याला म्हणतात. आणि आपल्या शेताच्या फेन्सिंगला ही बऱ्याच वेळेला महाराष्ट्रात आपल्याला दिसते. ह्याचं पान तोडलं तर पुरुषाच्या सिमेंटसारखा ह्याच्यातनं एक चीक बाहेर पडतो आणि ही तीक्ष्ण वनस्पती आहे.
ह्याच्या फळामध्ये खूप तेल असतं आणि पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात मशालीसारखा त्याचा वापर केला जायचा. बाबळीचे काटे टोचून ते पेटवायचे आणि मग जंगलातनं जाताना त्याचा मशालीसारखा वापर व्हायचा. तर ह्या वनस्पतीचं तूप सिद्ध करायचं आणि ते जर अंगाला लावलं गेलं, लेप लावला गेला, तर आपल्या त्वचेमध्ये भ्राजक पित्त नावाची एक डायजेस्टिव्ह कपॅसिटी आहे किंवा ताकद आहे, त्याच्या साहाय्याने पचलं जातं आणि शरीरातलं मांस चांगलं व्हायला लागतं. मांस चांगलं व्हायला लागलं की रक्त शुद्ध व्हायला लागतं. रक्त आणि मांस शुद्ध झालं की कोणत्याही गाठी ह्या राहत नाहीत. आणि त्यामुळं आयुर्वेदामध्ये रक्त चांगलं करायचं आणि मांस चांगलं करायचं असं जर केलं गेलं तर कॅन्सरच्या गाठी ह्या कमी करता येतात असं सांगितलेलं आहे. तर त्यासाठी ही वनस्पती जी आहे ती कोणत्याही कॅन्सरसाठी उपयोगी पडते. पण प्रोस्टेटच्या लोकांनी ह्याचे बस्ती घ्यावेत, याचा लेपही करावा आणि ह्याचे उत्तर बस्ती सुद्धा घ्यावेत. नक्कीच खूप छान आपल्याला माहिती मिळालेली आहे. नक्कीच आपला विश्वासही वाढतोय सर आमचा आयुर्वेदावर. आणि असं वाटतं की या एवढ्या दिसणाऱ्या वनस्पती पण त्याच्या मागे त्याचा इतिहास आणि तुमच्याकडून ऐकलेले दाखले बघितले तर वाटतं नक्कीच या छोट्या नसून फार मोठ्या उपयोगी आहेत. सर आता पथ्य पाणी आम्हाला ऐकायचं आहे की काय गोष्टी आम्ही स्वीकाराव्यात. कसं होतं, सगळ्याच आजारांसाठी पथ्य पाणी आयुर्वेदातलं जर बघितलं गेलं ना तर सगळ्या लोकांनी आजारी पडलेले असताना आजाराच्या नुसार पथ्य पाणी करणं हे खूप गरजेचं आहे. पण आजारीच पडू नये हे आधी बोलणं गरजेचं आहे, कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो. तर त्यामुळे सर्व रसांचा अभ्यास व्हायला पाहिजे. एकच तिखटाचंच खायचं, गोडाचंच खायचं किंवा आंबटच खायचं असं जे आपण करतो ना त्याच्यामध्ये तुरट, कडू आणि तिखट ज्या गोष्टी असतात ना त्यातले तुरट आणि कडू आपण खातच नसतो. आणि त्यामुळे वैद्याकडे गेले की पहिले तुम्हाला ते 2 रसच वैद्य आहे ते देत असतो. तर प्रत्येक रसाला काहीतरी काम असतं. आपलं शरीर हे पांचभौतिक आहे, त्याचं जर भरण पोषण व्हायचं असेल तर पांचभौतिक गोष्टीच ते व्हायला पाहिजे. तर हे रस जे आहेत सगळे मधुराम्ल, लवण, कटुतिक्त कशा आहे ह्यांचं पांचभौतिक संघटन असतं. म्हणजे आता समजा मधुर रस आहे तर तो पृथ्वी आणि जल या 2 महाभूतातून तयार झालेला असतो. असं प्रत्येक रसाचं असतं. शांभोग्नी शांभुतेजहा ख वैवा निलगो निलेही अशा सूत्रामध्ये त्यांनी साही रसांचं पंचभौतिक संघटन सांगितलेलं आहे ग्रंथकारांनी. तर आपल्या शरीरात कोणता रस कमी पडलेला आहे ह्याच्यानुसार तो रस जर दिला गेला तर त्याची आपूर्ती होते. आणि त्यामुळे हल्ली जे व्हिटॅमिन डेफिशियन्सी झाली आहे, B12 कमी पडले, कॅल्शियम कमी पडले, हे कमी पडले, ह्या डेफिशियन्सी होतातच का तर आपलं मोनोटोनस खाणं आणि फक्त तेच खायचं, इतकं खायचं की त्यातला एखादा पदार्थ जरी केला नाही तर तरणी मुलं घरी चिडचिड करतात आईवरती, हे का केलं नाही आज म्हणून. आणि रोज तेच तो खात असतो, पण त्याच्यामुळे आजारपण येतात. तर 6 रस पोटात जायला पाहिजे. त्यातला मधुर रस पहिल्यांदा सेवन केला जायला पाहिजे, नंतर आंबट वगैरे, आणि सगळ्यात शेवटी कडू खायला पाहिजे. लोक स्वीट डिश नंतर घेतात. जेवल्यानंतर कफ वाढतो, प्लस गोड खाल्ल्याने आणखी कफ वाढतो. 2 कफ झाल्या कारण कफवृद्धीची लक्षणं माणसाच्या शरीरात आळस येतो, वजन वाढतं, काय व्हायचं राहत नाही असं होत नाही. आणि त्यामुळे हे रस तुम्ही घ्यायला पाहिजेत. मग कडू गोष्टी मिळत असतात. कारला आहे, मेथीचे दाणे आहेत, मेथी आहे, टाकळ्याची भाजी आहे, आत्ता दाखवली ती गुळवेलीची भाजी आहे, काकमाची आहे, तुरट रस असलेल्या भाज्या भरपूर असतात. पण आपण स्वयंपाक करत असताना जिभेसाठी एवढा करतो ना, आणि त्याचे वेगवेगळे कार्यक्रम टीव्हीवरती असतात तर त्याच्यामध्ये आरोग्याचा विचार बिलकुल केलेला नसतो. तर आयुर्वेदीय पाकशास्त्र नावाचं पुस्तक आहे आणि त्यात आयुर्वेदीय ग्रंथातून दिलेल्या पाककृती आहेत की ज्याचा आरोग्याशी संबंध आहे. अन्न या शब्दाची व्याख्याच अशी आहे की जे आपण खातो आणि जे आपल्याला खातं त्याला अन्न म्हणतात. तर तुम्ही अन्न तयार करताना कोणतं अन्न खायचं हे वैद्याला विचारून ठरवायला पाहिजे, शेफला विचारून ते ठरवून उपयोग नाहीये. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्या पद्धतीने या विषयाकडे बघावं. तरीसुद्धा मुगाची डाळ, तुरीची डाळ, त्याचं वरण फिकं पिठल्यासारखं गिरं केलेलं, गव्हाचा फुलका, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी आणि एखादी फळभाजी असं जर तुम्ही खाल्लं. पांढरं वांग जे असतं ते जांभळ्या वांग्यापेक्षा पथ्यकारक असतं, पण त्या वांग्याला आपण एवढं नटवतो की ते नॉनव्हेज वाटायला लागतं. तर असं कृपा करून करू नका. ते हृदयाला हितकारक सांगितलेलं आहे, पोटाला हितकारक सांगितलेलं आहे, आणि मसाले टाकून आपण ते बिघडून टाकतो त्याचे गुणधर्म. तर असं न करता तुम्ही ह्या भाज्या जर वापरल्या तर प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी त्याचा खूप उपयोग होतो. नक्कीच खूप छान. जिभेसाठी जेवू नये सर आम्ही असं नक्कीच. सर कॅन्सरचं म्हणजे ज्या रुग्णांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं असेल तेही आयुर्वेदिक उपचार घेऊ शकतात? अगदी नक्की. हा खूप छान प्रश्न विचारला विनयाजी तुम्ही. कारण कसं होतं, औषधं घेत असताना आयुर्वेदाकडे लोक उशिरा येतात का कोणासो. भारतीय लोकांनी खरं आयुर्वेदाकडे पहिल्यांदा यायला पाहिजे आणि आयुर्वेदाचा आवाज ऐकला पाहिजे. पण तुम्ही ऑपरेशन केलेलं आहे, केमोथेरपी सुरू आहे किंवा रेडिएशन सुरू आहे कॅन्सरच्या कोणत्याही प्रकारासाठी, तर त्याच्यामुळे रिलॅप्स ऑफ मॅलिग्नन्सी होण्याची शक्यता वाढते. कारण शरीराची जी चांगल्या पेशी आहेत त्यासुद्धा त्यात मार खातात आणि त्यामुळे मग शरीराची इम्युनो सिस्टीम मार खायला लागल्यानंतर वेगवेगळे व्हायरस, बुरशी याचाही शरीरावरती परिणाम येतो आणि त्यातल्या काही व्हायरसमुळे सुद्धा कॅन्सर होतं असं म्हटलं जातं. प्लस केमोचा साईड इफेक्ट म्हणून 3 वर्षात रिलॅप्स ऑफ मॅलिग्नन्सी होत असते. तर हे सगळं टाळायचं असेल तर तुम्ही लगेच आयुर्वेदिक औषधं त्याच्यावर जवळच्या वैद्यांच्याकडनं घ्या. तसा आहार जो आहे तो त्याचं नियोजन तुम्ही करून घ्या. तर मग रिलॅप्स ऑफ मॅलिग्नन्सी होत नाही असं होतं.
तुम्ही लक्षात असं घ्या की आत्ता बदलायचं आपण ठरवलं मनाने आणि शरीराने तर 7 वर्षांनी आपण पूर्ण बदललेला असतो, इतके दिवस मागं लागत असतं. तर तुम्ही आयुर्वेदाची कास जर धरली आणि 8-10 महिने हे जर औषध घेतलं गेलं तर तुमच्या शरीरामध्ये इतके चांगले बदल येतील आणि नंतर पुन्हा हा आजार उत्पन्न होण्याची शक्यता कमी होईल. हाडापर्यंत गेलेले किंवा यकृतामध्ये गेलेले कॅन्सरच्या ज्या पेशी किंवा ट्युमर्स तिथले आहेत ते कमी करण्यासाठी आधुनिक शास्त्र जसं प्रयत्न करतं तसं वैद्य लोक सुद्धा प्रयत्न करत असतात, त्यांचेही रिसर्च चाललेले असतात. तर जवळच्या वैद्याचा तुम्ही सल्ला घ्या. आत्ता तुमच्या शरीरातल्या आजाराला काय उपयोगी आहे हे लक्षात घेऊन तुम्ही ही औषध घ्या. औषधं घेणं जसं आपण औषधं घेतोय नाही ती अन्नासारखी औषध आहे. तुम्ही अन्न खातच असता आणि त्यावेळेला आधुनिक शास्त्राचे उपचार करताय तर आयुर्वेदिक औषध घेतल्याने बिघडत नाही. डॉक्टरांनी जरी तुम्हाला सांगितलं की ही घेऊ नका तरी तुम्ही वैद्याचा सल्ला घ्या, कारण डॉक्टरांचा आयुर्वेदाचा अभ्यास असण्याची शक्यता कमी असते आणि त्यांचा मग एकदम ऐकलं जातं, कारण देव असतो माणूस डॉक्टर हा लोकांसाठी. तर एकदम असं न करता आयुर्वेदाचा अभ्यासपूर्वक विचार करून तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर अधिकस्य अधिकम फलम या पद्धतीने तुम्हाला जास्ती गुण येणार आहे, त्रास तर मुळीच होणार नाहीये. नक्कीच. आजचा जसा आरोग्यपूर्ण विषय आहे तसाच उद्याच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय काय हे आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. चालता बोलता मध्ये मी शंतनू मोघे तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. 3 सलग अचूक उत्तर जो कोण देईल त्याला मिळणारे दूरदर्शन तर्फे हे चांदीचं नाणं. कोणत्या देशात मध्यरात्रीचं सूर्य दिसतो? नॉर्वे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. दूरदर्शन तर्फे हे चांदीचं नाणं दादा केवळ तुमच्यासाठी. पांढऱ्या हत्तीचा देश असं कोणत्या देशाला म्हणतात? पहिल्या बॉललाच विकेट घेतली तुम्ही. बघत रहा तुमचा आवडता कार्यक्रम चालता बोलता. चालता बोलता प्रसारण रविवारी दुपारी 3 वाजता. खत आणि पाणी व्यवस्थापन लय भारी. शेतीची मशागत तंत्रशुद्ध झकास केली. कृषी विज्ञानाची कास धरली अन शेती बहरून आली. सकळ जनास दिली शेतीच्या भरभराटीची गुरुकिल्ली. यशोगाथांची लाट आली कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. प्रसारण शनिवार ते बुधवार संध्याकाळी 7:25 फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. रामू, तू साराला बघितलं होतस? मी किल्ल्या घेऊनच आले होते तुम्हाला द्यायला. मी कपाटातनं किल्ल्या काढल्या आणि सरळ इथेच आले. मग गेल्या कुठे? आई विना पोरी असूनही किती छान झालं. आई विना पोरी. मी जन्माला आले आणि आई गेली. समजतेस काय मला? तू मला ओळखत नाहीस? तुला काय वाटलं लग्न झालं म्हणून समीर तुझा झाला? तू त्याची बायको झाली? तुला या घरची स्वामीन मी कधीच होऊ देणार नाही. स्वामिनी शनिवार रविवार रात्री 9 वाजता. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रोस्टेटचा कॅन्सर आणि आयुर्वेद यावर आपल्याला मार्गदर्शन देत आहेत वैद्य जमदग्नी सर. प्रेक्षको, आपण जशी आजची महत्त्वपूर्ण माहिती घेतलेली आहे तसंच उद्याच्या आपल्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे तोही जाणून घेऊया. उद्या रविवार दिनांक 9 एप्रिल रात्र 8 वाजताचा कार्यक्रमाचा विषय आहे आमवात, आधुनिक उपचार व गैरसमजूत. सहभागी होणार आहेत डॉक्टर प्रवीण पाटील. हा कार्यक्रम ध्वनी चित्रमुद्रित आहे. डॉक्टर, तुम्ही इतकी माहिती आम्हाला दिलेली आहे, पंचकर्म सांगितलं, तरी काही असे आयुर्वेदात विशिष्ट उपचार पद्धती आहे का? हो, कसं होतं आता कॅन्सर असं म्हटल्यानंतर वेगवेगळे लोक संशोधन याच्यासाठी करतच असतात. तर आपण सगळेजण ज्या पृथ्वीवरती राहतो त्या पृथ्वीला एक स्वतःची गती आहे, ती सूर्याच्या भोवती एका विशिष्ट गतीने फिरत असते. त्यावेळेस हे सगळे आजार उत्पन्न होतात. तर झिम्मा फुगडी वगैरे खेळताना जसं ती गती असते तसं रोटेटिंग चेअरमध्ये बसून काही विशिष्ट पद्धतीने त्याला जर उलट दिशेने फिरवलं गेलं तर त्याच्या शरीरामधल्या रक्तामध्ये वेगवेगळे बदल जे आहेत ते खूप उत्तम पद्धतीने करता येत असतात आणि त्याचा कॅन्सरच्या पेशीवरती खूप चांगला परिणाम येतो असं लक्षात येतं. तर अशा पद्धतीचे विचार आणि उपचार जे आहेत ते सुद्धा दवाखान्यामध्ये केले जातात. दुसरं असं होतं की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळी मर्म सांगितलेली आहेत आणि एखाद्या अवयवात समजा हात आहे आणि हाताला इंद्रबस्ती नावाचं मर्म आहे तर त्या अवयवाचा तो मेंदूच असल्यासारखं असतं आणि तिथं जी प्राणशक्ती आहे त्याचा वापर आणि तिथं जे भ्राजक पित्त आहे की जे त्वचेवरती असतं आणि त्या त्वचेतूनही औषधाचं पचन करू शकतं. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून काही विविक्षित वनस्पतींचे कल्क म्हणजे ठेचे जे असतात ते तयार करून तिथं लावले जातात
आणि तिथं जखम वगैरे कुठे केली जात नाही आणि वरनं चिकटपट्टी लावली जाते, पॅच थेरपी आपण त्याला म्हणतो. तर त्याचा परिणाम जो आहे ना तो शरीरामध्ये त्या भ्राजक पित्ताच्या साहाय्याने आणि त्या प्राणशक्तीच्या साहाय्याने शरीरातल्या कॅन्सरवरती खूप चांगल्या पद्धतीने येतो. एस्पेशली लिक्विड कॅन्सर जे आहेत ना रक्ताच्या संबंधाने त्याच्यासाठी याचा खूप चांगला परिणाम होतो असं लक्षात येतं. काही ठराविक ठिकाणच्या गाठी ज्या आहेत त्या उतरवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी सुद्धा याचा चांगला वापर करता येतो. तर हे एक वैशिष्ट्यपूर्ण ट्रीटमेंट आहे. वनस्पतीचं जे क्लोरोफिल आहे हरितद्रव्य त्याचा मगाशी सांगितल्या पद्धतीने एकोमेडिसिनच्या साहाय्याने आपण वापर करतो. त्यांनी भूक वाढणं, तहान वाढणं, झोप चांगली लागायला लागणं, त्वचेचा रंग उजळणं, गाठींचे आकार कमी होणं, कॅन्सर पसरण्याची शक्यता ती कमी होणं, केमोचे साईड इफेक्ट कमी होणं असे त्याचे परिणाम खूप चांगले मिळत असतात. सकाळच्या वेळेला कफाचा बस्ती कफ कमी करणारा, दुपारच्या वेळेला पित्ताचा बस्ती पित्त कमी करणारा आणि संध्याकाळीला वाताचा बस्ती वात कमी करणारा असं मात्राबस्ती आम्ही ह्या लोकांना देत असतो. कारण हे त्रिदोषातून उत्पन्न होणारं प्रकरण आहे. सान्निप्रातिक म्हणजे समथिंग मॅलिग्नंट असं हे प्रकरण आहे. तर तिन्ही दोष जर समावस्थेत ठेवायचा प्रयत्न केला तर हा आजार वाढत नाही असं लक्षात येतं. तर त्यामुळे हे 3 पद्धतीची बस्ती रोजच्या रोज जर केले तर खूप ड्रॅमॅटिक फरक त्या रुग्णांच्या मध्ये पडत असतात. तर हा एक विशिष्ट उपचार म्हणून आपण करत असतो. ह्याच्यावरून मला 2 गोष्टी इथं दाखवायला आवडेल त्या मी तुम्हाला दाखवतो. खास डॉक्टरांनी काही तुम्हाला ट्रीटमेंटसाठी की सर आपण जळूही दाखवणार आहोत. जळू दाखवतोय. इथं ही आपल्या हातामध्ये जळू आहे. तुम्हाला सगळ्यांना मी बऱ्याच वेळा ही दाखवलेली आहे आणि याच्यामध्ये हा जळू नावाचा जो किडा आहे किंवा प्राणी आहे तो हर्मॅफ्रोडिट आहे. म्हणजे एकाच शरीरामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही सेक्स असतात त्याच्यामध्ये. आणि याला जलौक असं संस्कृतमध्ये म्हणतात, हिंदीमध्ये जोक म्हणतात आणि मराठीत जळवा असं म्हणतात. तर हा लावल्यानंतर विशिष्ट ठिकाणी लावल्यानंतर तिथलं दूषित रक्त ही शोषून घेत असते आणि मग ती पडत असते. 5 ते 10 ml एवढं रक्त ही पिते. आणि हे मनुष्ययोनी वेगळी आणि ही गोष्ट वेगळी असल्या कारणानं ह्याच्यातनं HIV किंवा हेपेटायटिस वगैरे पसरेल असं काही होत नाही एका जळू लावल्याने. आणि प्रत्येकाची जळू ही वेगळी ठेवली जात असते दवाखान्यामध्ये. तर काकीस्थान म्हणून जे स्थान आहे म्हणजे जिथं आपण माणूस शेंडी ठेवतो त्या ठिकाणी ज्या मेंदूतल्या आतल्या रचना आहेत ना त्यांचं कार्य बघता आपल्या शरीरामध्ये ज्या पेशींच्या आतमध्ये केंद्रक आहे आणि त्याच्यात जे DNA RNA स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये जर बदल झाले तर कॅन्सर उत्पन्न होण्याची शक्यता जी आढळते त्याच्यावरती कंट्रोल करणारी गोष्ट ही मेंदूमध्ये त्या भागामध्ये जिथं काकीस्थान सांगितलेलं आहे. तर तिथेही जर जळू लावली गेली तर तिथला रक्तप्रवाह हा वेगळ्या पद्धतीने उत्पन्न व्हायला लागतो. शरीरातला मज्जातंतू चांगला केव्हा होतो जेव्हा रक्त चांगलं होतं त्यावेळेला. आणि त्या लोकांच्या शरीरामधला कॅन्सरचा जो उत्पन्न झालेलं जे प्रगटीकरण आहे ते कमी व्हायला सुरुवात होते इतर औषधांच्या बरोबरीनं. ह्याचा जास्ती वापर आम्ही केव्हा करतो ज्याला मॅलिग्नन्सी अनुवंशिकता आढळते एखाद्या बाबतीत. स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या कॅन्सरच्या बाबतीत ती बऱ्याच वेळा आढळते. तर अशा स्त्रियांसाठी ह्याचा खूपच चांगला उपयोग होता असं लक्षात आलेलं आहे. हीच गोष्ट जी आहे ती शलाकेच्या साहाय्याने इथे ही शलाका जी दिसतीये त्याच्यामध्ये तुम्ही हे पुढचं जे टोक बघताय ना त्याच्यामध्ये तर हे टोक जे आहे ते सोन्याचं टोक आहे. हे हलताना जे दिसतंय ते आता ते काळं झालेलं आहे गरम केल्यामुळे सतत. तर ते गरम करून काकीस्थानावरती त्याचा अग्निकर्म करणं हा एक प्रकार आहे ना तो अतिशय अप्रतिम उपयोगी पडतो ह्याच गोष्टीसाठी. कारण म्युटेशन किंवा व्हेरिएशन होणं ही जी प्रक्रिया आहे आपल्या शरीरामध्ये घडणारी तर ती कशामुळे घडते असं जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये भावनिक जो भाग आहे तो इमोशनल स्ट्रेस किंवा आपण जे खातो अन्न त्या फूडमधनं विषाचा अंश असतो तो आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर ह्याच्यामुळेच म्युटेशन व्हेरिएशन होतं. आणि या गोष्टीसाठी जनपदोपदूषण या अध्याय नावाचा एक अध्याय सांगितलेला आहे. आणि ह्याची प्रदूषणं कशी टाळायची हेही आयुर्वेदात सांगितलेलं आहे. हे जर केलं गेलं तर अनुवंशिकता जी आहे कॅन्सरमधली ती सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने. नक्कीच खूप छान सर की प्रदूषण आपल्या शरीरातलं हे टाळता येणार आहे याद्वारे. सर कॅन्सर आता उत्पन्न होऊच नाही यासाठी कुठलं औषध तुम्ही सांगाल? त्याच्यात खूप चांगला प्रश्न विचारला विनय तुम्ही. हे लोकांनी सगळ्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे. आयुर्वेदात असं म्हणणं आहे की कॅन्सर, रक्तार्बुद, ग्रंथी हे उत्पन्न केव्हा होतं रक्त बिघडल्या कारणानं आणि मांस बिघडल्या कारणानं. मांस बिघडवण्याची जी कारणं आहेत त्यात फ्रूट सॅलड, आईस्क्रीम, त्याच्यानंतर शिखरणीसारखे पदार्थ, मुगाच्या डाळीच्या खिचडीत दूध घालून खाणं ज्याला विरुद्ध अन्न म्हणतात ते करू नये. त्यांनी मांस आणि रक्त दोन्ही बिघडतं. त्याच्याबरोबर दुपारची झोप जी आहे, रात्रीचं जागरण आहे, अति मैथून कर्म करणं आहे, अति व्यायाम करणं आहे, अति बोलणं आहे ह्याचा परिणाम सुद्धा खूप विकृत येत असतो. रक्त बिघडवणाऱ्या कारणांच्या मध्ये तिखट, आंबट, खारट पदार्थ खूप खाल्ले जाणं, तुरट किंवा कडू पदार्थ जरा सुद्धा न खाल्ले जाणं आणि लोकांना मग काढेफेडे नको असतात. आपण पावभाजीची कॅप्सूल करून कधी खात नाही, तोंडामध्ये रवंत करत आपण खात असतो, कॅन्डल लाईट डिनर घेत असतो. तर त्यावेळेला आपल्या मनात कधी येत नाही आपण हे जिभेवाटे घेत असतो. तर तुम्ही काढाही तोंडातूनच खायला पाहिजे, चव घेऊन खायला पाहिजे, तर तिथूनच तुमचा आजार बरा होणार आहे. तर हे जर केलं गेलं तर रक्त शरीरातलं शुद्ध व्हायला लागतं. रक्त शुद्ध झालं तर मांस बिघडत नाही, मांस चांगलं राहिलं आणि रक्त शुद्ध राहिलं तर कॅन्सर शरीरामध्ये उत्पन्न होत नाही असा आयुर्वेदाचा हायपोथेसिस आहे. कारण रक्त बिघडून मांस बिघडलं की अर्बुदाची उत्पत्ती होते आणि अर्बुद किंवा गाठ किंवा कॅन्सर हा विरेचन साध्य म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे विरेचन म्हणजे जुलाबाने तो साध्य होतो.
त्यामुळं तुम्ही त्रिफळा चूर्ण असेल, एरंडेल तेल असू दे, आणखी कोणतं पंचसकार चूर्ण असेल, अविपत्र चूर्ण असेल, आपल्या प्रकृतीनुसार निवडा आणि दर 2 महिन्यातून प्रत्येकाने ते घरी हे एरंडेल तेल घेण्याची जी जुनी पद्धत होती ना, तो पांडा पुन्हा तुम्ही पाडायला सुरुवात करा. फक्त विरेचन दर 2 महिन्यांनी केलं तरी सुद्धा लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी होईल. कारण इतके विषारी पदार्थ आपल्या पोटात जात असतात आणि आपण आपलं डिटॉक्सिफिकेशन करत नसतो. तर चांगला शुद्ध उपवास करायचा 15 दिवसातनं एकदा आणि एकदा जुलाबाचं औषध घ्यायचं. असं जर तुम्ही 2 महिन्यातनं केलं तर तुमच्या शरीरामध्ये हे मोठे आजार उत्पन्न होत नाहीत. पुण्यासारख्या ठिकाणी उपवासाची मिसळ सुद्धा मिळते. तर हा सगळा जो आहे तो वेडेपणा चाललेला आहे आणि तो बदलून तुम्ही ह्या पद्धतीने जर बघायला लागलात तर शरीरामध्ये कॅन्सर उत्पन्न होऊ नये म्हणून फक्त जुलाबाचं औषध सुद्धा उपयोगी पडतं. हे माझं म्हणणं नाही आहे, चरकाचार्याने सांगितलेलं आहे. चरकस्तू चिकित्सेचे म्हणजे चिकित्सा देण्यामध्ये अग्रणी बॉस असा ऋषी कोणता तर चरकाचार्य, त्यांनी सांगितलेले बोलणं आहे. माझं असेल तर तुम्ही सोडून द्या, पण चरकाचार्यांचं तरी निदान ऐका. नक्कीच. आणि आपल्याला आयुर्वेदाचार्य आपल्या डॉक्टरांचं आपण नेहमीच ऐकत असतो. नक्कीच या गोष्टी आपण टाळूयाच. अजूनही आरोग्य सल्ल्यामध्ये काय विशेष माहिती आणली आहे तेही बघूया. तरुण वयातील योग्य ब्रह्मचर्य पालनामुळे वृद्धापकाळात प्रोस्टेटचा त्रास कमी होतो. वय वर्ष 45 नंतर रोज रात्री हरितकी चूर्ण 5 ग्रॅम, तूप 5 ग्रॅम आणि मध 2 ग्रॅम घ्यावे. यामुळे प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होत नाही. प्रेक्षको, डॉक्टरांचा पत्ताही माफ करा. निर्जंतुक माती व गरम पाण्याच्या सहाय्याने गुदप्रक्षालन केल्याने गुदमार्ग व मूत्रमार्गाचे आजार कमीत कमी होतात. बिल्व, हरितकी, पंचकोल, ओवा इत्यादी द्रव्यांनी सिद्ध गायीचे तूप म्हणजे प्रोस्टेट घृत पोटातून घेतल्यास प्रोस्टेटच्या कॅन्सरमध्ये अप्रतिम फायदा होतो. डॉक्टरांचा पत्ताही तुम्हाला लिहून घ्यायचा असेल तर तुम्ही लिहून घ्या अथवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून सेव्ह करून घेऊ शकतात. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र 1369 सदाशिवपेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे. दूरध्वनी क्रमांक आहेत 0777 4918 193, 0777 4929 114, 0959 5810 727 आणि शेवटचा मोबाईल क्रमांक आहे 0808 7347 921. लँडलाईन क्रमांक आहे 65232333. दुसरा लँडलाईन क्रमांक आहे 24430259. 020 हा पुण्याचा कोड क्रमांक आहे, हे लक्षात घ्या. ईमेल आयडी आहे shriviswamrut@gmail.com. आजचा कार्यक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हा तुम्ही पुन्हा बघू शकतात 15 एप्रिलला मध्यरात्री 12:30 वाजता आणि मंगळवार दिनांक 18 एप्रिलला सकाळी 9 वाजता. आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला जरूर कळवा. याशिवाय ज्या डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांच्यासाठी हा खास पत्ता. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK मुंबई @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. याशिवाय facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. डॉक्टर, आपण खूप माहिती जाणून घेतली आहे, तरी मला आता प्राणायाम आणि व्यायाम याविषयीची सुद्धा माहिती हवी आहे. बरोबर. कसं आहे, प्राणायाम केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन जो आहे तो वाढायला लागतो आणि कॅन्सरची पेशी जी आहे ना ती ऑक्सिजन असेल तर ती वाढू शकत नाही. फर्मेंटेड ग्लुकोज जे आहे ते तिला वाढायला लागत असतं आणि त्यामुळं वारंवार खाणारे लोक आहेत ना त्यांना कॅन्सरचा धोका हा जास्ती होतो. कारण ह्या कॅन्सरच्या पेशींना अन्न जास्ती लागतं साध्या पेशींच्या पेक्षा. त्यामुळे 4-4 वेळा खाणारे लोक असतात ना, 5-5 वेळा, आणि स्पेशली मधुमेहाच्या बाबतीत हे सांगितलं जातं. कसं होतं मी काही डॉक्टर लोकांचं किंवा वैद्यांचं सुद्धा ठराविक आजारासाठी ठराविक पद्धतीनं अन्न जे आहे ना ते सगळीकडे मग सब घोडे 12% असं लावलं जातं. तर तसं नसतं. कॅन्सर कुणाला उत्पन्न होण्याची शक्यता आहे तर मधुमेह ज्यांना आहे, ज्यांना रक्तदाब मोठ्या प्रमाणावरती आहे, नाकातनं रक्त येतं किंवा रक्तपित्ताची लक्षणं दिसतात, ज्यांना त्वचा विकार झालेले आहे, जे खूप स्थूल आहेत, अशा लोकांना मॅलिग्नन्सीची शक्यता आधीच जास्ती असते. तर त्यामुळे वारंवार खायला नाही पाहिजे, हे करायला पाहिजे. प्राणायाम आणि योगासन करत असताना एक गोष्ट प्रच्छन्नपणे राहत असते आणि ती लक्षात येत नाही. ती म्हणजे प्राणायाम आणि योगासन करून सुद्धा बऱ्याच
बऱ्याच लोकांना कॅन्सर झालेला आढळतो. तर असं का होतं, तर त्याच्या आधी यम आणि नियम सांगितलेले आहेत. ते न पाळता एकदम प्राणायामावरती उडी मारणं किंवा आसनावरती हे जमून चांगलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही पहिले ना यम नियमांचा अभ्यास करा आणि नंतर प्राणायाम योगासनं करा. तर सफरचंद एवढ्या मोठ्या गाठी असतात त्या सुपारी एवढ्या कमी होतात, फक्त कपालभाती प्राणायामाने सुद्धा. तर हा अर्धा तास करायचा असो, एकदम करायचं नाही, हळूहळू वाढवायचा. योग शिक्षक आणि वैद्याच्या दिग्दर्शनाखाली हे व्हायला पाहिजे. नक्कीच सर, खूप माहिती दिलेली आहे. तरी काही प्रश्न माझ्या मनात येत आहेत, ते म्हणजे असं की नैसर्गिक उत्सर्जन जी क्रिया असते त्याच्यात टाळाटाळ केल्याने हे आजार होतात का? नक्कीच होतात. कॅन्सर सारखे तर होतात, पण ह्याच्यापेक्षा भयानक इतर आजार जे आहेत ना ते सुद्धा मलमूत्राचा अवरोध केल्यामुळे होतात. मीठ आणि तिखटाचे पदार्थ टाळावेत का? तिखट आणि मीठ खाल्ल्यानंतर रक्त आणि मांस बिघडतं आणि कॅन्सर सारख्या आजाराची उत्पत्ती होते अति प्रमाणात ते खाल्लं गेलं तर. ब्रह्मचर्याचे पालन न केल्यामुळे हे आजार वाढू शकतात. ब्रह्मचर्याचं पालन केलं तर प्रोस्टेटला सूजत येत नाही आणि शरीरामध्ये ओज वाढल्या कारणानं तुमची साधनाही चांगली होते, शरीरही चांगलं. शुक्राचा वेळ झालेला असतो, पण शुक्राश्मरी हा एक आजार त्या हिशोबाने लक्षात घेणं आहे. पुन्हा बिनाईन हायपरट्रॉफी म्हणजे त्याची कॅन्सर नसलेली नुसतीच प्रोस्टेटची गाठ वाढणं असा सुद्धा प्रकार असू शकतो. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ह्याचे लोब जे आहेत ते सगळेच इन्व्हॉल्व्ह झालेले असतात आणि कॅन्सरची उत्पत्ती त्याच्यामध्ये झालेली असते, असं बऱ्याच वेळा होतं. लघवीला सतत जळजळ होणं, अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रोस्टायटिस नावाचा आजार सुद्धा उत्पन्न होऊ शकतो. त्याचा शौचाच्या मार्गावरती परिणाम होऊ शकतो. असे वेगवेगळे आजार त्या प्रोस्टेट ग्रंथीच्या हिशोबाने आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत, जसे आधुनिक शास्त्राने सांगितलेले आहेत तसे. आणि कॅन्सरची लक्षणं जी आहेत तशा पद्धतीची लक्षणं मूत्रप्रवृत्ती जेव्हा दिसायला लागतात तेव्हा प्रोस्टेटच्या कॅन्सरचं वर्णन सुद्धा आयुर्वेदात दिलेलं आहे आणि त्याच्या ट्रीटमेंट सहित ते दिले, हे महत्वाचं आहे. नक्कीच. मग सर, हे आजार जेव्हा सुरुवात होते, एखाद्या व्यक्तीमध्ये हे आजार यायला लागतात, ते ओळखायची कशी असतात? कसं होतं, कॅन्सर असं म्हटल्यानंतर त्याची काही लक्षणं विशिष्ट ठरलेली असतात. म्हणजे कोणत्याही सेलची ॲबनॉर्मल ग्रोथ म्हणजे कॅन्सर, असं अनिर्बंध अनियमित वाढ असं आपण दरवेळी म्हणत असतो. तर एखादी पेशीचं विभाजन करणं हे जे काम आहे सेल ह्या पातळीवरती, तर ते वातामुळे घडतं. वायू विभजित असं आपण म्हणतो. गर्भावस्थेत जेव्हा गर्भ तयार होत असतो तेव्हा पृथ्वी संहती, पृथ्वी या महाभूतामुळे शरीराला घट्टपणा येतो. आप हा क्लेद येते म्हणजे पाण्यामुळे ओलेपणा येतो. तेज हा पचती, त्याच्यामुळे पचनाची कामं सगळी जी आहेत ती सुरू होतात. त्याच्याबरोबर वायू विभजती म्हणजे काय, विभजनाचं काम जे आहे ते वायू होतं. आणि आकाशम विवर्धयते म्हणजे आकाशामुळे वाढ होत असते. अशी पंचमहाभूतं काम करत असतात आपल्या गर्भावस्थेमध्ये असताना. तर ही वाताची जी कन्सेप्ट आहे ती जेव्हा बिघडते चुकीच्या खाणंपिणं वागण्यातनं, त्यावेळेला मग वेगवेगळे आजार उत्पन्न होत असतात. तर असं झालं की पहिलं लक्षण काय उत्पन्न होतं, तर भूक कमी व्हायला लागते, कपडे सैल व्हायला लागतात, चेहऱ्यावरची रया जाते आणि त्याच्याबरोबरीनं चेहरा काळवंडायला लागतो, वजन कमी होतं. असं झालं तर लगेच घाबरून जायचं काही कारण नाही, कारण इतर अनेक आजारामध्ये ते लक्षण होऊ शकतं. म्हणजे आता मधुमेह जर सुरुवात झाली तरी ही लक्षणं येऊ शकतात. व्हिटॅमिन B12 कमी पडलं तरी हे होऊ शकतं. थायरॉइडचा त्रास असताना सुद्धा होऊ शकतं. HIV बऱ्याच अवस्थेमध्ये जेव्हा एड्समध्ये तो पेशंट लँड होतो त्यावेळेला हे होऊ शकतं. नुसतं अन्न कमी जात असेल पोटात तरी सुद्धा हे लक्षण येऊ शकतं. तर एकदम घाबरून न जाता पहिल्यांदा वैद्याकडे जाऊन याचं निदान करणं तुम्ही गरजेचं असतं आणि ते केल्यानंतर त्याची ट्रीटमेंट जी आहे ती उत्तम पद्धतीने करता येत असते. याचं कारण काय की तो कॅन्सर असं आधुनिक शास्त्राने जरी निदान केलेलं असलं तरी आयुर्वेदात तेच निदान असेल असं नाहीये. आम्ही नर्गिस कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट बघतो ना तेव्हा बऱ्याच वेळा ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमियाचा रुग्ण येतो आणि त्याचं निदान जे असतं ते आपल्या आयुर्वेदानुसार हे शीत पूर्व ज्वर असं येत असतं. बऱ्याच वेळा शुक्रावृत्तावत असं निदान येत असतं. तर आमची निदानं वेगळी होतात पण डॉक्टरचं निदान एकच ठरलेलं असतं. तर हे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि एकदम त्या शब्दाला घाबरून तुम्ही ट्रीटमेंटचा नूर जो आहे तो आयुर्वेदाचा काय हे ओळखायला पाहिजे. आधुनिक शास्त्राची चिकित्सा वेगळी, त्यांचे सिद्धांत वेगळे, आयुर्वेदाचे वेगळे. नक्कीच. खूप छान सर. आपल्याला एक फोन आलेला आहे. शिवाजी बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून. नमस्कार शिवाजी. नमस्कार. नमस्कार, बोला. हॅलो. हा बोला, आपला प्रश्न विचारा. मी ब्लड डोनर आहे आणि मला उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात उन्हाळी लागते. बर. वय किती आहे तुमचं? तुमचं वय किती आहे? माझं वय 35 ते 40 आहे. बर, ठीक आहे. धन्यवाद. काय सांगाल सर? 35 ते 40 असं म्हणजे जरा अवघड झालं. त्यांना एक काहीतरी वय असायला पाहिजे असं, पण 35-36 वय असेल त्यांचं. तर असं वाटतंय की सतत रक्तदान केल्यामुळं जे शरीरामध्ये आजार उत्पन्न होतात ना त्या शरीरामध्ये रक्ताची उत्पत्ती पुन्हा शरीराला पटकन करायला लागते. आणि रक्तम जीव इति स्थिती असं म्हटलेलं आहे. रक्त जर चांगलं असेल तर मनुष्य चांगला असतो. या रक्ताच्या आश्रयाने असलेला दोष जो आहे तो म्हणजे पित्त दोष आहे. त्यामुळे रक्त चांगलं करत असताना जे पित्ताचा शरीरामध्ये जो आविर्भाव व्हायला पाहिजे तो सततचा होऊन त्यांना कदाचित हे लक्षण असू शकतं
हा एक भाग झाला. आणि मूत्र स्रोतस किंवा युरिनच्या संबंधाने ज्या काही इतर तक्रारी असू शकतात, पाणी कमी पिणं, मूत खडा असणं, मूत्र शर्करा नावाचा आजार असणं, स्थानिक स्वच्छता चांगली नसणं, त्या ठिकाणी त्वचा विकार असणं, त्यांच्या पत्नीला काही श्वेतप्रदारासारखे त्रास असणं, अशा नंबर ऑफ कारणं त्याची असू शकतात की ज्याच्यामुळे त्यांना सदाह किंवा सरक्त मूत्र प्रवृत्ती होऊ शकते, लघवीला जळजळ होऊ शकते किंवा रक्त पडू शकतं. तर त्यांनी आधी पहिल्यांदा जवळच्या डॉक्टरच्याकडे जाऊन हे तपासणी करून घ्यावी. कारण 40ला प्रोस्टेटचा त्रास होऊ शकतो, परंतु 35व्या वर्षी 36व्या वर्षी असण्याची शक्यता त्या मानाने कमी आहे. तर धन्या जिऱ्याचं पाणी जे आहे ते रोज सकाळी त्यांनी जरी घेतलं किंवा केळीचा सोप जो असतो खुंट तो किसून त्याचं पाणी जे आहे ते तूप घालून जरी घेतलं तर ते मूत्रमार्गाच्या वाटेत ते औषध जे आहे ते बाहेर यायचा प्रयत्न करतं आणि लघवीची आग ही कमी होते. दुपारच्या वेळेला प्रवाळयुक्त गुलकंद खाणं, एरंडेल तेल जे आहे तर तळपायला चोळणं काशाच्या वाटीने, पुन्हा चिखलाचा लेप, माती जी चांगली आहे बांधावरची ती त्याचा लेप करणं ओटीपोटावरती आणि कमरेवरती, असं केलं तरी त्यांचं हे लक्षण कमी होईल. आणि शतावरी कल्प आणि गोक्षुरादी गुळगुळाची औषधही ते घेऊ शकतील. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. शरद बोलतायत आपल्याशी यवतमाळ इथून. नमस्कार शरदजी. यवतमाळ बोलतो ना, शरद नथवाणी. बोला. माझं वय आहे 81. मला पोस्टेटची तकलीफ आज 5 वर्षापासून तकलीफ आहे. बर. सध्या मी एलोपॅथीमध्ये युनिक मिक्स 4 घेत असतो. बाकी काय घ्यावं आता? 40 ग्रामचा आहे सध्या. बर. तुम्हाला शौचालय साफ होते का? शौचालय साफ होत नाही ना. बर. आणि मधुमेह आहे? मधुमेह नाहीये. बर. आणि आता तुम्ही जेवण तुमचं असतं ते शाकाहारीच असतं ना? फक्त शाकाहारीच आहे ना. बर. लघवीला आता त्रास काय होतोय? धार उडत नाही? लघवी केव्हा केव्हा औषध घेतल्यानंतर बरोबर होते ना, तर केव्हा केव्हा आग होते केव्हा केव्हा. बरं बरं, ठीक आहे. आणि किडनी प्रोफाईल वगैरे रिपोर्ट नॉर्मल आहेत का? रिपोर्ट म्हणजे मधात केलं होतं 40 ग्रामची आली होती. हा, ठीक आहे. 3 वेळेस सोनोग्राफी केलेली आहे. बरं बरं, काही हरकत नाही. चालेल. धन्यवाद. काय सांगाल? त्यांचं वय आहे 81, त्या मानाने आवाज खूप छान आहे त्यांचा. त्यामुळे बाकी तब्येतीचं जुनं शरीर आहे आणि हायब्रिड असं काही खाल्लेलं नाही आपल्यासारखं त्यांनी, त्यामुळे आवाजही चांगला दिसतोय. 40 ग्रॅम पर्यंत त्यांची प्रोस्टेट वाढलेली आहे. तर आता ह्या वयामध्ये खरं म्हणजे पंचकर्मातला बस्ती वगैरे हे भाग वापरता येत नाहीत, पण मात्रा बस्ती नावाचा एक भाग जो आहे तो त्यांच्यासाठी वापरता येऊ शकेल. माझ्या मते ते कुठले यवतमाळ होते. यवतमाळला खूप वेगवेगळे वैद्य आहेत, तर त्यांच्याकडे तुम्ही तिथं योगेश दुधलवार म्हणून एक वैद्य आहेत, पुन्हा बनसोड नावाचे एक वैद्य, त्यांच्याकडे त्यांनी जावं आणि हे मोठे वैद्य आहेत खूप, त्यांच्याकडनं त्यांनी मूत्रकृष्णाच्या तेलाचा बस्ती किंवा पिप्पल्यादी तेलाचा बस्ती नावाचा जो आहे ना तो जर केला मात्रा बस्ती तर त्यांचा हा त्रास निश्चित कमी होईल. आणि प्रोस्टेट ही वयानुसार जी वाढलेली आहे, जसं अंगावरती सुरकुत्या येतात, केस पांढरे होतात, तसं हे म्हातारपणाचं लक्षण असतं. आणि त्यासाठी च्यवनप्राशसारखी औषधं जी आहेत ना ती पोटात घेता येतात वैद्याच्या सल्ल्याने. तर ह्या 2 गोष्टी त्यांनी कराव्यात. आणि सीड्स बाथ म्हणजे टब बाथ त्यांनी घ्यावा, गरम पाण्यामध्ये उघडं बसावं त्यांनी, आणि ते करत असताना त्याच्यामध्ये दशमूळ चूर्ण जे आहे ते घालावं, म्हणजे त्यांचा हा त्रास कमी होईल. अनुलोम विलोम नावाचा प्राणायाम त्यांनी करावा. आणि बांबूची पानं, वेखंड आणि हळद याचा लेप जो आहे तो लंबोसॅक्रल रिजन म्हणजे कमरेवरती जर केला तर प्रोस्टेट ग्लँडकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या आणि त्याचा जो मज्जातंतूचा सप्लाय आहे तो त्याची सूज कमी करेल आणि त्यांचा युरिनचा त्रास कमी होऊ शकेल. नक्कीच. खूप छान. लघवीचा नुसता त्रास असेल तरी आपल्याला वाटतं की हे साधं लक्षण आहे, पण ते साधं लक्षण नसतं. त्याच्यामागे कधी कधी बरेच गहन आजार येऊ शकतात. असाच एक गहन आजार म्हणजे प्रोस्टेट ग्लँड, याच्याच विषयी आपण चर्चा करतोय, अजून माहिती घेणार आहोत. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षको, जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपलं आरोग्य आहे हे नेहमी अबाधित ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी खास आम्ही टिप्स आपल्यापर्यंत देत असतो. या टिप्स अशा आहेत. केळी खाऊन पोट बिघडून अजीर्ण झाल्यास 2-2 वेलदोडे सकाळी व संध्याकाळी खावेत. लघवी अडली असेल किंवा लघवी बंद पडल्यास केळीच्या सोपाच्या रसाचे पाणी 40 मिली व पातळ केलेले गाईचे तूप 20 मिली एकत्र करून प्यावे. याने भरपूर लघवीला होते. डॉक्टर, आपण चर्चा करतोय की प्रोस्टेट ग्लँड विषयी. मुळात एक वय वाढल्यानंतर पुरुषांमध्ये लघवीला त्रास हा असतोच आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की ही साधी लक्षणं आहेत किंवा त्यानंतर पस वाढणं हे असं सगळे काही लक्षणं दिसून येतात. मला म्हणायचं की प्रोस्टेटचा आजार आणि कॅन्सर हा मधला जो टप्पा आहे हा कसा आपण ओळखायचा, त्याच्यामागे कारण काय? कसं होतं लघवीच्या बाबतीत किंवा शौचाच्या बाबतीत कसं बसावं ह्याचं धर्मशास्त्रातले नियम जर बघितले तर ते गुडघ्यात वाकून खाली बसूनच शौचविधी आणि मूत्र मार्गातनं मूत्र सोडण्याचा विधी जो आहे तो करायला पाहिजे. धर्मशास्त्रात गुरुचरित्रात वगैरे सुद्धा याचं वर्णन आहे. उभ्याने लघवी करणारा माणूस जो आहे तो रवरव नरकात पडतो
पडतो असं त्यांनी भीती घातलेली आहे. ही भीती कशासाठी आहे तर लघवीचे नियम थेंब आहे. जे शिंतोडे आहेत ते पायावर पडले आणि जर पाय जर धुतले गेले नाहीत, एस्पेशली टाच आणि अंगठा हे धुवायला पाहिजे. नल राजा जो होता त्याच्या शरीरामध्ये कली कसा घुसला याची कथा जर माहीत असेल तर टाचेचा भाग त्याचा थोडासा कोरडा राहिलेला होता आणि अंगठ्याचा भाग राहिलेला होता, तिथनं कली त्याच्या शरीरात शिरला आणि मग त्याचं वाटोळं झालं सगळं. तर कली आता कलियुगच सुरू आहे, तर आणखी काय कली शिरायचं राहिलं आहे, कारण विचार आणि आचार सगळंच आता बिघडलेलं दिसतंय. तर हे जर असेल तर मग बसून लघवी करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता इंडियन टाईप ऑफ कमोड जे असतात ना ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी नसतात आणि मग इंग्लिश पद्धतीचे जे शौचालय असतात तिथे लोक बसतात आणि आपल्या गुडघ्या एवढ्या उंच असणारती बसू नये असं सांगितलेलं आहे. आणि आपण 24 तास जवळजवळ आता खुर्चीतच बसत असतो आणि शौचालयही तसं जर बसायला लागलो तर मग त्याचं आजारपण हे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतं. असं काय आहे तर आपानाचा जो वेग आहे आपल्या शरीरातला आपान निस्सरण 5 पद्धतीचे वायू असतात, व्यान उदान प्राण समान आपान वगैरे, आणि धनंजय कृकालकदेवी वायू सुद्धा आपल्या शरीरामध्ये असतात. धनंजय वायू हा प्रेत फुगवण्यासाठी उपयोगी पडतो, तोही उलटा फिरून लोक जिवंत करण्याचे चमत्कार जे आहे ते एका वेगळ्या पद्धतीने धर्मशास्त्रात आपल्याला त्या कथा आख्यायिका ऐकायला मिळतात. तर हा आपण जो वायू आहे त्याचं निस्सरण होणं ही प्रक्रिया ज्यावेळेला आपण अर्धवट बसतो त्यावेळेला होऊ शकत नाही, पूर्ण बसल्यानंतर होणार आहे. अपानो अपानगहा श्रोणी बस्ती गोचरहा शुक्रार्थो शक्रुमूत्रो गर्भ निष्क्रमण क्रिया अशी त्याची कामं सांगितलेली आहेत. तर लघवीला बसताना उभ्यानी कधी युरिन त्यामुळे करू नये आणि बसूनच ती केली जायला पाहिजे. आणि तसं जर केलं गेलं आणि त्यावेळेला जर अपानाचं प्रेशर व्यवस्थित झालं तर मूत्रप्रवृत्तीची तक्रार कोणती उत्पन्न होत नाही. तर हे करत असताना ज्यावेळेला लघवीला अडखळायला होतंय, आग व्हायला लागते, लाल व्हायला लागते किंवा रक्त त्यातनं जायला लागतं, त्या ठिकाणी कळा यायला लागतात, करून सुद्धा समाधान मिळत नाही, पोट दाबावं असं वाटायला लागतं, अशा गोष्टी सुरू झाल्या ना की समजायचं की आपल्या मूत्र संस्थानाशी संबंधित काहीतरी अडचणी यायला लागल्या. मग ह्या कशामुळे येतात तर कसं होतं पुरुषांच्या बाबतीत आणि स्त्रियांच्या बाबतीत बरीचशी कारणं सेम आहेत, परंतु पौरुष ग्रंथी किंवा प्रोस्टेट ही स्त्रियांना आहे त्यामुळे त्यांचा विचार करणं हे जास्ती योग्य आहे. शौचाला लागलेलं नसताना जाणं आणि लागलेला असताना अडून जाणं ह्याच्या एवढं भयानक इतर प्रकरण नाही. मलमूत्रांचा वेग हे यज्ञपुरुषी अध्याय चरकाचार्यांनी अनेक आजारांचं कारण सांगितलेलं आहे. नुसतं संडास लघवी ब्लॉक केले तर त्याला काय बिघडलं, नंतर गेलं म्हणून होऊ शकतं ना असं तुम्हाला वाटेल, पण तसं नाही आहे. आपल्या शरीरातला हा एक्सक्रीट आहे आणि त्यात अनेक अशी औषधं किंवा विष असतात की जी .0.0.0.0 अशा मिलीग्रॅममध्ये सुद्धा तुमच्या शरीरात शोषली गेली तर मॅलिग्नन्सी सारखा आजार उत्पन्न होऊ शकतो, कारण ते ब्लड स्ट्रीममध्ये पुन्हा रिअब्झॉर्ब होत असतं आणि त्याचा परिणाम आपल्या मेंदूवरती, हृदयावरती, किडनीवरती येत असतो. तर त्यामुळे शौचाचा वेग अडवायचा नाही, लघवीचा वेग अडवायचा नाही, हे महत्त्वाचं असतं. पाणी कमी पिणं किंवा अति पिणं हे सुद्धा आयुर्वेदानुसार जे अत्यंबुपान हे सुद्धा ह्या आजारांचं कारण सांगितलेलं आहे. कफकारक पदार्थ खूप खाणं, त्याच्याबरोबर तिखटा मिठाचे पदार्थ खूप खाणं, घरामध्ये अनुवंशिकता प्रोस्टेट ग्लँडच्या कॅन्सरची असणं, अतिमैथून कर्म किंवा वैवाहिक कर्म केलं जाणं, त्याच्याबरोबर आपल्या पार्टनरला व्हाईट डिस्चार्जात किंवा श्वेतप्रदाराचा त्रास असणं, त्यातनं काही इन्फेक्शन होणं, सिफिलिस गनोरियासारखे आजार पूर्वीच्या काळी असायचे त्याचा परिणाम यायचा, त्या स्थानिक स्वच्छतेचा अभाव असायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ह्या आजारांच्या बाबतीत काउंट होत असतात. आणि आयुर्वेदात असं म्हटलेलं आहे की कोणत्याही पद्धतीची गाठ जर वाढायची असेल तर पहिल्यांदा रक्त बिघडायला लागतं आणि नंतर मांस बिघडायला लागतं. ह्या 2 गोष्टी बिघडल्या तरच अर्बुद किंवा ग्रंथींची उत्पत्ती होते. त्यामुळे रक्त बिघडवणारी आत्ताची कारणं जी आहेत त्याच्यामध्ये कोठा साफ होणारा औषध न घेणं, तिखटा मिठाचे पदार्थ खूप खाणं, पनीर, चीज किंवा पिझ्झासारखे पदार्थ जास्ती खाणं, दुपारच्या वेळेस जेवून झोपणं, रात्रीच्या वेळेस जे जागरण करणं, अति मांसाहार करणं, दारू खूप मोठ्या प्रमाणावरती पिणं, तंबाखूसारखे पदार्थ ते जास्ती खाणं, टॅनिन निकोटीनयुक्त पदार्थ कोको, कॉफी, चहा हे खूप पिणं, हे सगळं जे आहे ना हे कॅन्सरचं कारण आहे. डांबरासारखे पदार्थ, आर्टिफिशियली फ्लेवर्ड असे पदार्थ जे आहेत ते, पिगमेंटेशन, प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं किती म्हणून लिस्ट सांगू, म्हणजे कॅन्सरचे जेवढे प्रकार दिसतात ना तेवढं घाणेरडा आपण खात असतो म्हणून तेवढे प्रकार दिसतात. आणि त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या की आपण आजार काय आकाशातनं पडत नाही, तो खाणं पिणं वागण्यातनंच येतो. असात्म इंद्रियाचा संयोग, प्रज्ञाप्राद आणि काल अशी 3 महत्त्वाची कारणं आयुर्वेदाने सांगितली की ज्याच्यामुळे यच्छयावत आजार उत्पन्न होऊ शकतात. कॅन्सरही त्याला अपवाद नाहीये. नक्कीच आपले प्रेक्षक आता सगळ्या ह्या गोष्टी टाळतील अशी अपेक्षा आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, मधुसूदन बोलतायत आपल्याशी नाशिक इथून. नमस्कार मधुसूदनजी. नमस्कार, मी मधुसूदन पाटील बोलतोय. माझं 2002 साली प्रोस्टेट इरॅडिकेशन ऑपरेशन झालेलं आहे. आहे तर त्याच्यानंतर PSA 5 वर्षापर्यंत काही वाढला नाही, पण त्याच्यानंतर PSA वाढायला लागला.
तर दरवेळी मी लुक्रिनचं इंजेक्शन घेतो 3 मंथ डेपो. तर ते इंजेक्शन मुळे कॅल्शियम कमी होतं शरीरातलं. तर आयुर्वेदमध्ये काही त्याच्यासाठी PSA वाढू नये म्हणून काही इलाज आहे का? नक्कीच. ओके. खूप छान प्रश्न विचारताय सर. प्रोस्टेट सरफेस अँटीजेनची लेवल जी आहे ती 4 ते 5 पर्यंत जास्तीत जास्त असावी असं एकंदरीत आधुनिक शास्त्र म्हणतं. हा निकष काय आयुर्वेदाचा नाहीये आणि अनेक ठिकाणी प्रोस्टेट सरफेस अँटीजेन वाढल्याने कॅन्सर नाही असंही होऊ शकतं. परंतु 400-500 पर्यंत सुद्धा प्रोस्टेट सरफेस अँटीजेन गेलेले लोक असतात आणि त्यासाठी एक उत्कृष्ट उपयोगी पडणारं औषध म्हणजे भल्लात किंवा बिब्बा. तर बिब्ब्याचा क्षीरपाक जर पोटात घेतला तर हे वारंवार वाढणारं त्यांचं जे प्रकरण आहे ते कमी होईल. आणि त्याच्यात रेडिओ आयोडीन सुद्धा असतं त्याच्या पानामध्ये आणि बिब्यामध्ये. त्याचा थ्रोटवरती आणि पॅराथायरॉइड आणि थायरॉइडवरती परिणाम येतो त्या औषधाचा आणि त्यामुळे कॅल्शियम मेटाबॉलिझम त्यांचा चांगला सुधारू शकतो आणि वृक्काचं काम सुद्धा चांगलं होऊन सुप्रारिनल ग्लँड सुद्धा चांगलं काम करू शकते. असं केलं की मग तुम्हाला आता जो इंजेक्शनचा परिणाम म्हणून कॅल्शियम कमी होते ते होणार नाही. हे सगळं मी आधुनिक शास्त्राच्या हिशोबाने तुम्हाला सांगितलं. आमचं निदान हे तुम्हाला तपासून वेगळं असू शकतं. नाशिकमध्ये मोठे वैद्य आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमचं आयुर्वेदिक निदान करा. इतर डॉक्टरांची निदान त्यांना नका सांगू आणि त्या पद्धतीने त्यांनी निदान केल्यानंतर जी लक्षणं आहेत आणि त्यातनं त्यांना जो आजार वाटतोय त्याची तुम्ही ट्रीटमेंट करा. म्हणजे ह्यातनं तुम्ही कायम मुक्त होऊ शकाल. ह्याच्यासाठी उत्तर बस्ती नावाची एक प्रक्रिया असते आणि लघवीच्या जागेतून आत ज्येष्ठ मधाच्या तेलाचे किंवा तुपाचे उत्तर बस्ती दिले जातात. 3 ते 5 ml पर्यंत दिला तरी तो पुरतो. तर तुमचा हा त्रास वारंवार होणारा कमी होऊ शकतो आणि ह्याच्यावर गुद बस्ती जी असतात त्यात पिप्पल्याची तेलाचा बस्ती त्यांना उपयोगी पडेल. हे होत असताना खाणं पिणं वागणं कसं असावं याचा एक वस्तुपाठ तुमच्यासाठी असतो तुमच्या प्रकृतीनुसार. तो तुम्ही करा म्हणजे मधुसूदनजी तुम्ही याच्यातनं बरे व्हाल. नक्कीच. प्रेक्षक हा वस्तुपाठ आणि पथ्यपाणी सगळ्यांना आपल्याला ऐकायचं आहे. पण तत्पूर्वी डॉक्टर ज्या हिरव्या वनस्पती आणतात औषधी वनस्पती आणतात त्या तुम्हाला आरोग्य वैद्य तुम्ही नक्कीच त्याची नोंद करून घ्या किंवा व्हिडिओ सुद्धा याचा करून घेऊ शकता जेणेकरून तुमच्या ते लक्षात राहील. या वनस्पती तुम्ही ओळखतही असाल पण खास प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी या कशा उपयुक्त आहेत हे आज आपण बघणार आहोत. आता ही वनस्पती समोर दिसते ही भल्लातक नावाच्या वनस्पतीचं पान आहे हे बिब्याचं आणि ह्याच्या पानांचा रस जो आहे तो आम्ही रुग्णाला देत असतो. त्याला एकोमेडिसिन असं म्हटलं जातं. तर पानामध्ये क्लोरोफिल असतं आणि त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं आणि आपल्या शरीरामध्ये रक्त असतं त्याच्यामध्ये आयर्न असतं. तर जेव्हा ह्याचा पानांचा रस आपण पोटामध्ये घेतो त्याला लिक्विड ऑक्सिजन जो आहे तो आपल्या शरीरातला वाढायला लागतो आणि त्यावेळेला ह्याचं मॅग्नेशियम जे आहे ते आयर्नने रिप्लेस होतं आणि शरीरामध्ये नवीन रक्त उत्पन्न व्हायला सुरुवात होते. प्लस या औषधातली जी काही प्रोटीन्स आहेत आपलं शरीर हे प्रोटीननी बनलेलं आहे आणि ह्याच्यातल्या स्टेम सेल्स वनस्पतीच्या ज्या आहेत त्या आपल्या शरीरातल्या पेशींना उपयोगी पडतात आणि नॅचरल किलर पेशी ज्या आहेत आपल्या शरीरातल्या कॅन्सरच्या प्रतिरोधी अशा त्यांना याने बळ मिळतं आणि प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी ही वनस्पती त्यामुळे खूप उपयोगी पडते. विबंधात्मक किंवा आडल्यामुळे उत्पन्न झाले जे आजार असतात शरीरामध्ये वेगवेगळ्या पोकळ्या आहेत आणि त्या पोकळ्यामध्ये काही ना काहीतरी अडकतं तर त्याला आम्ही विबंध असं म्हणतो आणि हा विबंध काढण्यासाठी भल्लातक हा सगळ्यात श्रेष्ठ म्हणून सांगितला गेलेला आहे आणि त्यासाठी ही वनस्पती वापरणं हे गरजेचं आहे. प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी ही वनस्पती अप्रतिम उपयोगी पडते. ही दुसरी वनस्पती इथं जी दिसते ही अनेक वेळा मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि ती गुळवेल नावाची वनस्पती आहे. हिला अमृता असं सुद्धा म्हणतात आणि ही वनस्पती जी आहे तर एखादं तण तोडून फक्त जरी आपण पेरलं किंवा झाडावरती तसंच राहिलं तरी पावसाळ्यात त्यातनं ताण सुटतात आणि त्याचं मूळ पुन्हा ते तयार करून ती वनस्पती ही पुन्हा जिवंत होते. तर ही वनस्पती जी आहे ती पथ्याची भाजी म्हणून सुद्धा वापरता येते. ही हिरवी पानं जी आहेत ना त्यात मुगाची डाळ घालून जर आपण भाजी तयार केली धने तुपाची फोडणी देऊन तर सगळ्या कॅन्सरच्या प्रकारांसाठी यकृताचा कॅन्सर असू दे मोठ्या तड्याचा असू दे प्रोस्टेटचा असू दे फुफ्फुसाचा असू दे किंवा ग्लिओमा ॲस्ट्रोसायटोमा वगैरे मेंदूतले कॅन्सर असू दे त्यासाठी ही भाजी खूप उपयोगी पडते. अशीच पुनर्नवा टाकळीची भाजी काकमाची भाजी अशा आयुर्वेदिक भाज्या आहेत आणि त्या वैद्यांना तुम्ही विचारून शेतातनं तोडून आणून त्या वापरल्या तर औषध आणि अन्न हे दोन्ही एकाच वेळी काम करू शकतं. तर ही स्वस्त हितगणातली आणि तिन्ही दोषांना एका लेवलला आणणारी अशी वनस्पती असल्याने ह्याचा वापर होणं हे खूप गरजेचं आहे. ह्याच्यावरून ही तिसरी वनस्पती आहे ना हिला संजीवनी वनस्पती असं म्हणतात आणि भीमाशंकरच्या डोंगरातून आपण ही आणलेली आहे. तर ही वनस्पती पाण्यामध्ये टाकली की ओली होते फुलते आणि हा एक नेच्याचा प्रकार आहे. नेच्याचं प्रपोगेशन जे आहे ते मागच्या त्या स्पोर्समधून होत असतं आणि पावसाळ्यात ही वनस्पती भरपूर मिळते. या वनस्पतीचा उपयोग हा प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी आणि यकृताच्या कॅन्सरसाठी आपण करतो. पारदकल्प रससिंदूर किंवा पूर्णचंद्रोदय मकरध्वज वगैरे जे आहेत तर ह्याच्याबरोबर जर दिले गेले किंवा हिऱ्याचं भस्म जर दिलं गेलं तर कॅन्सरच्या गाठी ज्या आहेत त्या कमी यायला सुरुवात होते. सरफेस अँटीजेन जे आहे प्रोस्टेटचं तेही यांनी चांगल्या पद्धतीने कमी येतं. भूक वाढीला लागते आणि लोकांची वजनं सुद्धा यांनी वाढतात असा अनुभव आहे. तर ही एक वनस्पती अप्रतिम काम करते. याचाही वापर जवळच्या वैद्याच्या साहाय्याने तुम्ही करू शकता. नक्कीच.
प्रेक्षको, अतिशय उपयुक्त अशी आपल्याला माहिती मिळाली. याच्यामुळे आपल्याला आयुर्वेदावरचा विश्वास सुद्धा आपला वाढत असतो. आपल्याला एक फोन आलेला आहे. अनंत बोलतायत आपल्याशी अमरावती इथून. नमस्कार. नमस्ते मॅडम. नमस्कार, बोला. मी अनंत बोलते अमरावतीवरनं. माझं वय आहे 57 वर्ष सर. आणि 17 वर्ष अगोदर म्हणजे 2020 मध्ये माझं प्रोस्टेट ग्लँडचं ऑपरेशन झालं. 375 ml लघवी शिल्लक राहत होती. त्यावेळेस क्रिएटिनिन माझं 13-14 केलं होतं. त्याच्यानंतर माझं आता आज सध्या 7 वर सेट झालेलं आहे. मल्टिपल सिस्ट आहे माझ्या किडनीवर. मला रेग्युलरली इलेक्ट्रॉल इम्बॅलन्स होत राहते. आणि पस सेल्स माझ्या जवळपास 50 ते 60 पर्यंत जात राहतात. मी 57 वर्षाचा आहे. 40 वर्षी प्रोस्टेट ग्लँडचं ऑपरेशन. 56 वय आहे का? हा, 57 सर. ओके ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक, धन्यवाद. काय सांगाल सर? कसं होतं, आता 56 वय आहे आणि प्रोस्टेटची वाढ झालेली आणि किडनीमध्ये सिस्ट आहे असं सांगितलं. तर युजली किडनीमध्ये सिस्ट असणं आणि लिव्हरमध्ये सिस्ट असणं असं दोन्ही असतं. तर सोनोग्राफीमध्ये तो रिपोर्ट त्यांनी बघून घ्यावा. आणि हा अनुवंशिक आजार असतो, तर त्यांच्या घरच्या सगळ्या नातेवाईकांनी ती तपासणी करून घ्यावी. युजली मॅटर्नल साईडनं हे स्मूथ ऑर्गन जे आहे शरीरातले ते आईपासून तयार होतात असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. आणि घट्ट अवयव जे आहेत ते सगळे वडिलांच्यापासून तयार होतात. तर त्यांनी मुलाबाळांची आणि त्यांच्या मामाची, आईची वगैरे अशी तपासणी जर केलेली असेल तर हे प्रकरण समजू. आपल्या वृक्काची उत्पत्ती ही प्रसादरूप कफ, चांगला कफ, मेद आणि रक्त याच्यातून उत्पन्न होत असते. तर त्याच्यामध्ये उत्पन्न झालेल्या वातदोषामुळे हे सिस्ट उत्पन्न होत असतात, पाण्याच्या पोकळ्या उत्पन्न होत असतात. तर आता करायला काय पाहिजे की हा आजार तो सिस्ट कमी करण्यासाठी वेगवेगळी पारिजातक, शिलाजीत वगैरेचं औषध आहे ते वापरल्यानंतर हे सिस्ट कमी येतात. पण 2 सिस्टमध्ये जे अंतर आहे त्याच्यामधली जी चांगली टिश्यू आहे ती प्रिझर्व्ह करणं हे खूप महत्वाचं असतं. ते जर केलं गेलं ना तर त्यांची क्रिएटिन लेवल जी आहे ती उत्तम पद्धतीने कमी होऊ शकते. प्रोस्टेटसाठी या कार्यक्रमात आपण जी औषध सांगतोय ती तुम्हाला उपयोगी पडतीलच. पण अशा लोकांसाठी एक बस्ती उपयोगी पडतो. शतावरिया जी बस्ती नावाचा एक बस्ती आहे, तो चरक संहितेमध्ये त्रिमर्मीय सिद्धी अध्यायामध्ये आलेला आहे. तर तुमच्या गावातल्या वैद्यांना तुम्ही भेटून हा बस्ती तुम्ही करा. म्हणजे तुमची क्रिएटिन लेवल जी आहे ती मेंटेन होईल आणि त्या लेवलला तुमचं बॉडी जी आहे ती अकस्टम होईल आणि तुम्हाला लाईफ टाईम काही त्रास न होता व्यवस्थित पूर्ण आयुष्य जे आहे ते आरोग्यदायी पद्धतीने जगता येऊ शकतं. खाण्यापिण्याचे नियम खूप महत्त्वाचे असतात. ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा खूप करणं महत्त्वाचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी जवळच्या वैद्याच्याकडनं तुम्ही समजून घ्या. नक्कीच. आणि एवढा खात्रीशीर सल्ला फक्त आयुर्वेदाचार्यच देऊ शकतात. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. याशिवाय विशेष माहिती म्हणजे टिप्सद्वारेही सर आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. बघूया काय आहे ती. अंगाला अतिशय घाम येत असल्यास कुळिताचे किंवा हुलग्याचे पीठ अंगाला चोळून आंघोळ करावी. सनस्ट्रोक होऊ नये म्हणून मध्यम आकाराचे 2 पांढरे कांदे घेणे. यापैकी एक कांदा भाजून घ्यावा व दुसरा न भाजता दोन्ही एकत्र वाटून त्यात जिरे घालणे. हे मिश्रण दिवसातून 1 वेळा घेऊनच बाहेर पडावे किंवा सोबत घेऊन जावे. डॉक्टर, आपण खूप माहिती जाणून घेतोय आणि तरी मला असं विचारायचं की विशेषतः म्हणजे आयुर्वेदामध्ये काही किंवा पंचकर्मामध्ये काही उपचार आहेत का? बरोबर आहे. कसं आहे, मगाशी सांगितलं तसं कॅन्सर झालेल्या लोकांना पेशींची जी ॲबनॉर्मल ग्रोथ आहे ती कमी करण्यासाठी बस्ती चिकित्सा उपयोगी पडते. पण बस्ती, वमन, विरेचन ह्या ड्रास्टिक क्लिन्झिंग प्रोसेस आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये शरीरातल्या गोष्टीची ओढाताण होत असते. त्यामुळे मात्रा बस्ती नावाचा जो बस्ती तो वापरावा आणि त्याच्यामध्ये स्नेहसंवेदन जे अंगाला आहे ते विविक्षित पद्धतीने जर करून अग्नी म्हणजे पोटातली भूक आणि इतर अवस्था बघून जर बस्ती केला गेला तर याच्यासाठी खूप चांगला उपयोग होतो. तर पंचकर्मातला हा भाग नक्की उपयोगी आहे. परंतु बऱ्याच वेळा कसं होतं, कफाची काही लक्षणं दिसत असतात. सुस्ती येत असते, भूक लागत नसते, तोंडाला चिकटा असतो, तोंड गुळचट झालेलं असतं. तर अशा वेळेला लघु वमन किंवा वमनाचा सुद्धा वापर या लोकांना प्रथम पहिल्या 1-2 अवस्थामध्ये खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. शौचाला व्यवस्थित होत नसेल आणि उदावर्त म्हणजे शौचाला अडलेली आहे आणि त्याच्यामुळं वायू जो आहे तो ऊर्ध्वगामी होऊन काही आजार जर उत्पन्न होत असतील, हृदयावरती प्रेशर वगैरे येत असेल तर विविक्षित पद्धतीचं विरेचन सुद्धा उपयोगी पडतं. आणि काही विविक्षित अशा औषधांचे नाकामध्ये जर ड्रॉप टाकले गेले तर ऊर्ध्वमूल मादक आहे या न्यायाने आपलं डोकं जे आहे ते आपलं मूळ आहे आणि आपले जिनॅटल ऑर्गन्स जे आहेत ते आपली फुलं किंवा फळं असल्यासारखं आहे. त्यामुळे तिथं झालेला आजार जो आहे तो जर फुलं फळं चांगली केव्हा येणार आहे, जेव्हा मुळावरती आपण पाणी चांगलं घालू किंवा खत घालू त्यावेळेला. त्यामुळे नाकामध्ये औषधं टाकली तर त्याचा परिणाम प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी खूप येतो, बीजग्रंथीच्या कॅन्सरसाठी स्त्रियांना येत असतो. तर त्यामुळे नस्य चिकित्सा ही जवळच्या वैद्याकडनं करून घेणं खूप गरजेचं असतं. ह्याच्यावरून त्या ठिकाणी स्थानिक काही अस्थिविदरजीचा लेप म्हणून आहे, तो जर घातला गेला तर इलियममधनं किंवा
लिम्फायसिस पिव्हीजमधनं ज्यावेळेला बोनमध्ये हॉटस्पॉट येतात आणि कॅन्सर जो आहे तो प्रोस्टेटचा वाढायला लागतो. आधी कॅन्सर कोणता होऊच नाही, पण झाला तर त्यातल्या त्यात प्रोस्टेटचा बरा असं म्हणण्यासारखं आहे, इतकं ते प्रकरण चांगल्या पद्धतीने बरं करता येत असतं. तर असं होत असताना हाडांच्यातले हॉटस्पॉट कमी करण्यासाठी काही वेगवेगळ्या वनस्पती वापरता येतात. ईरमुंगळी नावाची वनस्पती आपण नंतर ती बघायचीच आहे. त्याचा लेप शरीराला करणं, अस्थिवजरीचे लेप करणं, ह्या लेपन चिकित्सेचा सुद्धा खूप चांगला उपयोग होतो. स्वेदनाचा सुद्धा खूप चांगला परिणाम येत असतो. पत्रपुट्टली स्वेद आणि षष्टिक पीठ स्वेद उपयोगी पडतात. तर ह्या विशेष चिकित्सा ज्या आहेत ना त्या वैद्याकडे जाऊन तुम्ही करायला पाहिजे. नक्कीच. आणि या विशेष चिकित्सा तर आपल्याला जाणून घ्यायचेच आहेत. याशिवाय औषधी वनस्पती आहेत, त्या औषधी वनस्पती प्रोस्टेट कॅन्सरसाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय आपला आयुर्वेदावरचा जो असलेला आपला विश्वास आहे तोही वाढतोय, कारण या वनस्पती आपल्यासाठी सर आमच्यासाठी दिसताना साध्या दिसतात पण त्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. आता ही वनस्पती समोरची जी दिसते तुम्ही सगळ्यांनी बघितलेली असेल, हे केळीचा खुंट आहे आणि तो आणलेला आहे. पण तर ह्या केळीचा खुंट जो आहे त्याला केळीचा काल किंवा सोप असंही म्हणतात. आणि खिसणीवरती स्टेनलेस स्टीलच्या त्या खिसणीत जर घेतला याचा रस या खोडाचा, तर मग काय होतं, त्याचं पाणी चांगलं निघतं. आणि त्यामध्ये तूप घालून जर ते पोटामध्ये घेतलं तर प्रोस्टेटचा कॅन्सर असलेल्या लोकांना लघवीला अडखळणं हा प्रकार जो आहे तो उत्तम पद्धतीने नष्ट करता येतो. या केळीचा क्षार जो आहे तो कदली क्षार या पद्धतीने मिळत असतो आणि तो जर घेतला गेला पाण्यात घालून किंवा तुपावरती तरी सुद्धा हाच गुण येत असतो. तर ही एक वनस्पती जी आहे ती वापरणं तेवढ्यासाठी इष्ट आहे. आता ही दुसरी वनस्पती इथं जी आपण बघतोय ही शेवगा नावाची वनस्पती आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलेली असेल, शेवग्याच्या शेंगा ज्याला ड्रमस्टिक असं म्हणतात इंग्रजीमध्ये ते. तर ह्या शेवग्याच्या पानांचा रस हा पोटामध्ये घेतला तर संधिवात, आमवात, वात, रक्त याच्यामधल्या वेदना लगेच कमी येतात. पण ह्याच्यापेक्षा ह्याला एक गोंद येतो किंवा डिंक येत असतो. तो किंवा ह्याची साल ह्याचा काढा घ्यायचा आणि त्यावर गंधक रसायन नावाचं एक औषध जर घेतलं तर प्रोस्टेटची सूज आहे, एस्पेशली पोस्टीरियर लोब म्हणजे शौचाच्या जागेत येणारा जो लोब आहे तो उत्तम पद्धतीने कमी येतो असं लक्षात येतं. हे तीक्ष्ण औषध आहे, त्यामुळे वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही हे औषध वापरू शकता. तर ही एक वनस्पती शेवगा जी आहे ती उपयोगी पडते. ही तिसरी वनस्पती आपण जी बघतोय ती चंदन नावाची वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता चंदनाच्या झाडाला पान तोडलं की वास येतो, खोडाला वास येतो असं होत नाही. ते खोड ज्यावेळेला पडून राहतं त्यावेळेला त्याच्या झायलेममध्ये एक प्रकारची बुरशी वाढायला लागते, फंगस, आणि मग ॲरोमॅटिक कंपाऊंड तयार होऊन त्याला सुगंध यायला लागतो. तर ह्याच्या पानांचा रस हा एको मेडिसिनच्या हिशोबाने आपण वापरू शकतो या चंदनाचा. आणि त्याच्याबरोबरीनं चंदनाची पावडर, शतावरी, अश्वगंधा, केशर आणि डिंक याचं मिश्रण जर पोटात दिलं तर ते अन्नासारखंही उपयोगी पडतं आणि औषध म्हणूनही उपयोगी पडतं. आणि 15 ते 20 दिवसातच ह्या लोकांची भूक वाढते, उत्साह उल्हास वाढतो, फिलिंग ऑफ वेल बिंग आतनं यायला सुरुवात होते, कॅन्सरच्या गाठी कमी व्हायला लागतात आणि मेटास्टेसिस ऑफ मॅलिग्नन्सी जे आहे ते कमी व्हायला लागतं. ह्याच्याबरोबरीनंच विसर्प नावाचा एक आजार आहे, तो शरीरात आतमध्ये वाढत असतो आणि त्याला आभ्यंतर विसर्प असं म्हणतात. त्याची सगळी लक्षणं जी आहेत ना ती शरीरामध्ये कॅन्सर जसा पसरतो ना रक्तातनं किंवा लिम्फॅटिक ड्रेनमधनं किंवा अवयवाला अवयव लागून आहे त्याच्यामध्ये, तर त्यासाठी त्या विसर्पाची ट्रीटमेंट आभ्यंतर विसर्पाची, ग्रंथी विसर्पाची उपयोगी पडते. ती जर ह्या औषधावरती दिलं ना तर हा आजार इतका असाध्य असं वाटत सुद्धा नाही, इतकी चांगली ट्रीटमेंट याची होऊ शकते. याच्या बरोबरीनं ही वनस्पती सगळ्यांना माहीत असलेली बदर किंवा बोर नावाची वनस्पती आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलेली असेल. हे गावठी बोर आहे. तर या बोराची जी आठळी आहे म्हणजे बी जी आहे ना ती उगाळून जर चेहऱ्याला लावली तर चेहऱ्याचे वांग वगैरे कमी येतातच, परंतु हे जर उगाळून पोटामध्ये घेतलं तर हृदयाचा आकार वाढलेला असणं, फुफ्फुसाचा आकार वाढलेला असणं म्हणजे ब्रॉन्कायटिस किंवा एम्फिजिमॅटिस लंग किंवा इंटरस्टिशियल लंग डिसऑर्डर जी आहे त्याचा ऑक्सिजन सुद्धा हात देऊन सुद्धा हात काळेनिळे पडतात, अशा अवस्थेमध्ये सुद्धा हे बोराचं बी उपयोग पडतं. आणि ते तितक्याच चांगल्या पद्धतीने पोटामध्ये गंध दिल्यानंतर प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी उपयोगी पडतं. तर हे एक अतिशय दुर्लक्षित औषध आहे, पण ह्याचा जरूर आणि जरूर वापर करायला पाहिजे. ह्याचा एक दुसरा उपयोग असा आहे की ह्याची पानं जर 10 ते 15 रोज खाल्ली तर पायामध्ये किंवा हातामध्ये किती कुरपं असू देत कॉर्न ते उत्तम पद्धतीने बरे करता येतात, अशी ही वनस्पती आहे. ही शेवटची वनस्पती आपण जी बघतोय ही ईरमुंगळी नावाची वनस्पती आहे, मोगली एरंड असं याला म्हणतात. आणि आपल्या शेताच्या फेन्सिंगला ही बऱ्याच वेळेला महाराष्ट्रात आपल्याला दिसते. ह्याचं पान तोडलं तर पुरुषाच्या सिमेंटसारखा ह्याच्यातनं एक चीक बाहेर पडतो आणि ही तीक्ष्ण वनस्पती आहे. ह्याच्या फळामध्ये खूप तेल असतं आणि पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात मशालीसारखा त्याचा वापर केला जायचा. बाबळीचे काटे टोचून ते पेटवायचे आणि मग जंगलातनं जाताना त्याचा मशालीसारखा वापर व्हायचा. तर ह्या वनस्पतीचं तूप सिद्ध करायचं आणि ते जर अंगाला लावलं गेलं, लेप लावला गेला तर आपल्या त्वचेमध्ये भ्राजक पित्त नावाची एक डायजेस्टिव्ह कपॅसिटी आहे किंवा ताकद आहे, त्याच्या साहाय्याने पचलं जातं आणि शरीरातलं मांस चांगलं व्हायला लागतं. मांस चांगलं व्हायला लागलं की रक्त शुद्ध व्हायला लागतं. रक्त आणि मांस शुद्ध झालं की कोणत्याही गाठी ह्या राहत नाहीत. आणि त्यामुळं आयुर्वेदामध्ये रक्त चांगलं करायचं आणि मांस चांगलं करायचं असं जर केलं गेलं तर कॅन्सरच्या गाठी ह्या कमी करता येतात असं सांगितलेलं आहे. तर त्यासाठी ही वनस्पती जी आहे ती कोणत्याही कॅन्सरसाठी उपयोगी पडते, पण प्रोस्टेटच्या लोकांनी ह्याचे बस्ती घ्यावेत
याचा लेपही करावा आणि ह्याचे उत्तरबस्ती सुद्धा घ्यावेत. नक्कीच खूप छान आपल्याला माहिती मिळालेली आहे. नक्कीच आपला विश्वासही वाढतोय सर आमचा आयुर्वेदावर. आणि असं वाटतं की या एवढ्या दिसणाऱ्या वनस्पती पण त्याच्या मागे त्याचा इतिहास आणि तुमच्याकडून ऐकलेले दाखले बघितले तर वाटतं नक्कीच या छोट्या नसून फार मोठ्या उपयोगी आहेत. सर आता पथ्य पाणी आम्हाला ऐकायचं आहे की काय गोष्टी आम्ही स्वीकाराव्यात. कसं होतं, सगळ्याच आजारांसाठी पथ्य पाणी आयुर्वेदातलं जर बघितलं गेलं ना तर सगळ्या लोकांनी आजारी पडलेले असताना आजाराच्या नुसार पथ्य पाणी करणं हे खूप गरजेचं आहे. पण आजारीच पडू नये हे आधी बोलणं गरजेचं आहे, कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो. तर त्यामुळे सर्व रसांचा अभ्यास व्हायला पाहिजे. एकच तिखटाचंच खायचं, गोडाचंच खायचं किंवा आंबटच खायचं असं जे आपण करतो ना त्याच्यामध्ये तुरट, कडू आणि तिखट ज्या गोष्टी असतात ना त्यातले तुरट आणि कडू आपण खातच नसतो. आणि त्यामुळे वैद्याकडे गेले की पहिले तुम्हाला ते 2 रसच वैद्य आहे ते देत असतो. तर प्रत्येक रसाला काहीतरी काम असतं. आपलं शरीर हे पांचभौतिक आहे, त्याचं जर भरण पोषण व्हायचं असेल तर पांचभौतिक गोष्टीच ते व्हायला पाहिजे. तर हे रस जे आहेत सगळे मधुराम्ल, लवण, कटुतिक्त कशा आहे ह्यांचं पांचभौतिक संघटन असतं. म्हणजे आता समजा मधुर रस आहे तर तो पृथ्वी आणि जल या 2 महाभूतातून तयार झालेला असतो. असं प्रत्येक रसाचं असतं. शांभोग्नी शांभुतेजः ख वैवा निलगो निलेही अशा सूत्रामध्ये त्यांनी साही रसांचं पंचभौतिक संघटन सांगितलेलं आहे ग्रंथकारांनी. तर आपल्या शरीरात कोणता रस कमी पडलेला आहे याच्यानुसार तो रस जर दिला गेला तर त्याची आपूर्ती होते. आणि त्यामुळे हल्ली जे व्हिटॅमिन डेफिशियन्सी झाली आहे, B12 कमी पडले, कॅल्शियम कमी पडले, हे कमी पडले, ह्या डेफिशियन्सी होतातच का तर आपलं मोनोटोनस खाणं आणि फक्त तेच खायचं, इतकं खायचं की त्यातला एखादा पदार्थ जरी केला नाही तर तरणी मुलं घरी चिडचिड करतात आईवरची, हे का केलं नाही आज म्हणून. आणि रोज तेच तो खात असतो, पण त्याच्यामुळे आजारपण येतात. तर 6 रस पोटात जायला पाहिजे. त्यातला मधुर रस पहिल्यांदा सेवन केला जायला पाहिजे, नंतर आंबट वगैरे, आणि सगळ्यात शेवटी कडू खायला पाहिजे. लोक स्वीट डिश नंतर घेतात. जेवल्यानंतर कफ वाढतो, प्लस गोड खाल्ल्याने आणखी कफ वाढतो. 2 कफ झाल्या कारण कफवृद्धीची लक्षणं माणसाच्या शरीरात आळस येतो, वजन वाढतं, काय व्हायचं राहत नाही असं होत नाही. आणि त्यामुळे हे रस तुम्ही घ्यायला पाहिजेत. मग कडू गोष्टी मिळत असतात. कारला आहे, मेथीचे दाणे आहेत, मेथी आहे, टाकळ्याची भाजी आहे, आत्ता दाखवली ती गुळवेलीची भाजी आहे, काकमाची आहे, तुरट रस असलेल्या भाज्या भरपूर असतात. पण आपण स्वयंपाक करत असताना जिभेसाठी एवढा करतो ना, आणि त्याचे वेगवेगळे कार्यक्रम टीव्हीवरती असतात तर त्याच्यामध्ये आरोग्याचा विचार बिलकुल केला नसतो. तर आयुर्वेदीय पाकशास्त्र नावाचं पुस्तक आहे आणि त्यात आयुर्वेदीय ग्रंथातून दिलेल्या पाककृती आहेत की ज्याचा आरोग्याशी संबंध आहे. अन्न या शब्दाची व्याख्याच अशी आहे की जे आपण खातो आणि जे आपल्याला खातं त्याला अन्न म्हणतात. तर तुम्ही अन्न तयार करताना कोणतं अन्न खायचं हे वैद्याला विचारून ठरवायला पाहिजे, शेफला विचारून ते ठरवून उपयोग नाहीये. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्या पद्धतीने या विषयाकडे बघावं. तरीसुद्धा मुगाची डाळ, तुरीची डाळ, त्याचं वरण फिकं पिठल्यासारखं गिर्र केलेलं, गव्हाचा फुलका, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी आणि एखादी फळभाजी असं जर तुम्ही खाल्लं. पांढरं वांग जे असतं ते जांभळ्या वांग्यापेक्षा पथ्यकारक असतं, पण त्या वांग्याला आपण एवढं नटवतो की ते नॉनव्हेज वाटायला लागतं. तर असं कृपा करून करू नका. ते हृदयाला हितकारक सांगितलेलं आहे, पोटाला हितकारक सांगितलेलं आहे, आणि मसाले टाकून आपण ते बिघडून टाकतो त्याचे गुणधर्म. तर असं न करता तुम्ही ह्या भाज्या जर वापरल्या तर प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी त्याचा खूप उपयोग होतो. नक्कीच खूप छान. जिभेसाठी जेवू नये सर आम्ही असं नक्कीच. सर कॅन्सरचं म्हणजे ज्या रुग्णांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं असेल तेही आयुर्वेदिक उपचार घेऊ शकतात? अगदी नक्की. हा खूप छान प्रश्न विचारला विनयाजी तुम्ही. कारण कसं होतं, औषधं घेत असताना आयुर्वेदाकडे लोक उशिरा येतात का कोणासो. भारतीय लोकांनी खरं आयुर्वेदाकडे पहिल्यांदा यायला पाहिजे आणि आयुर्वेदाचा आवाज ऐकला पाहिजे. पण तुम्ही ऑपरेशन केलेलं आहे, केमोथेरपी सुरू आहे किंवा रेडिएशन सुरू आहे कॅन्सरच्या कोणत्याही प्रकारासाठी, तर त्याच्यामुळे रिलॅप्स ऑफ मॅलिग्नन्सी होण्याची शक्यता वाढते. कारण शरीराची जी चांगल्या पेशी आहेत त्यासुद्धा त्यात मार खातात आणि त्यामुळे मग शरीराची इम्युनो सिस्टीम मार खायला लागल्यानंतर वेगवेगळे व्हायरस, बुरशी ह्याचाही शरीरावरती परिणाम येतो आणि त्यातल्या काही व्हायरसमुळे सुद्धा कॅन्सर होतं असं म्हटलं जातं. प्लस केमोचा साईड इफेक्ट म्हणून 3 वर्षात रिलॅप्स ऑफ मॅलिग्नन्सी होत असते. तर हे सगळं टाळायचं असेल तर तुम्ही लगेच आयुर्वेदिक औषधं त्याच्यावर जवळच्या वैद्यांच्याकडनं घ्या. तसा आहार जो आहे तो त्याचं नियोजन तुम्ही करून घ्या. तर मग रिलॅप्स ऑफ मॅलिग्नन्सी होत नाही असं होतं. तुम्ही लक्षात असं घ्या की आत्ता बदलायचं आपण ठरवलं मनाने आणि शरीराने तर 7 वर्षांनी आपण पूर्ण बदललेला असतो. इतके दिवस मागं लागत असतं. तर तुम्ही आयुर्वेदाची कास जर धरली आणि 8-10 महिने हे जर औषध घेतलं गेलं तर तुमच्या शरीरामध्ये इतके चांगले बदल येतील आणि नंतर पुन्हा हा आजार उत्पन्न होण्याची शक्यता कमी होईल. हाडापर्यंत गेलेल्या किंवा यकृतामध्ये गेलेल्या कॅन्सरच्या ज्या पेशी किंवा ट्युमर्स तिथले आहेत ते कमी करण्यासाठी आधुनिक शास्त्र जसं प्रयत्न करतं तसं वैद्य लोक सुद्धा प्रयत्न करत असतात. त्यांचेही रिसर्च चाललेले असतात. तर जवळच्या वैद्याचा तुम्ही सल्ला घ्या
आता तुमच्या शरीरातल्या आजाराला काय उपयोगी आहे हे लक्षात घेऊन तुम्ही ही औषध घ्या. औषधं घेणं जसं आपण औषधं घेतोय नाही ती अन्नासारखी औषध आहे. तुम्ही अन्न खातच असता आणि त्यावेळेला आधुनिक शास्त्राचे उपचार करताय, तर आयुर्वेदिक औषध घेतल्याने बिघडत नाही. डॉक्टरांनी जरी तुम्हाला सांगितलं की ही घेऊ नका तरी तुम्ही वैद्याचा सल्ला घ्या, कारण डॉक्टरांचा आयुर्वेदाचा अभ्यास असण्याची शक्यता कमी असते आणि त्यांचा मग एकदम ऐकलं जातं, कारण देव असतो माणूस डॉक्टर हा लोकांसाठी. तर एकदम असं न करता आयुर्वेदाचा अभ्यासपूर्वक विचार करून तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर अधिकस्य अधिकंपनम या पद्धतीने तुम्हाला जास्ती गुण येणार आहे, त्रास तर मुळीच होणार नाहीये. नक्की. आजचा जसा आरोग्यपूर्ण विषय आहे तसाच उद्याच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय काय हे आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षको, आपण जशी आजची महत्त्वपूर्ण माहिती घेतलेली आहे तसंच उद्याच्या आपल्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे तोही जाणून घेऊया. उद्या रविवार दिनांक 9 एप्रिल रात्री 8 वाजताचा कार्यक्रमाचा विषय आहे आमवाद, आधुनिक उपचार व गैरसमजूत. सहभागी होणार आहेत डॉक्टर प्रवीण पाटील. हा कार्यक्रम ध्वनी चित्रमुद्रित आहे. डॉक्टर, तुम्ही इतकी माहिती आम्हाला दिलेली आहे, पंचकर्म सांगितलं, तरी काही असे आयुर्वेदात विशिष्ट उपचार पद्धती आहे का? हो, कसं होतं आता कॅन्सर असं म्हटल्यानंतर वेगवेगळे लोक संशोधन याच्यासाठी करतच असतात. तर आपण सगळेजण ज्या पृथ्वीवरती राहतो त्या पृथ्वीला एक स्वतःची गती आहे, ती सूर्याच्या भोवती एका विशिष्ट गतीने फिरत असते. त्यावेळेस हे सगळे आजार उत्पन्न होतात. तर झिम्मा फुगडी वगैरे खेळताना जसं ती गती असते तसं रोटेटिंग चेअरमध्ये बसून काही विशिष्ट पद्धतीने त्याला जर उलट दिशेने फिरवलं गेलं तर त्याच्या शरीरामधल्या रक्तामध्ये वेगवेगळे बदल जे आहेत ते खूप उत्तम पद्धतीने करता येत असतात आणि त्याचा कॅन्सरच्या पेशीवरती खूप चांगला परिणाम येतो असं लक्षात येतं. तर अशा पद्धतीचे विचार आणि उपचार जे आहेत ते सुद्धा दवाखान्यामध्ये केले जातात. दुसरं असं होतं की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळी मर्म सांगितलेली आहेत आणि एखाद्या अवयवात समजा हात आहे आणि हाताला इंद्रबस्ती नावाचं मर्म आहे, तर त्या अवयवाचा तो मेंदूच असल्यासारखं असतं आणि तिथं जी प्राणशक्ती आहे त्याचा वापर आणि तिथं जे भ्राजक पित्त आहे की जे त्वचेवरती असतं आणि त्या त्वचेतूनही औषधाचं पचन करू शकतं. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून काही विविक्षित वनस्पतींचे कल्क म्हणजे ठेचे जे असतात ते तयार करून तिथं लावले जातात आणि तिथं जखम वगैरे कुठे केली जाते आणि वरनं चिकटपट्टी लावली जाते, पॅच थेरपी आपण त्याला म्हणतो. तर त्याचा परिणाम जो आहे ना तो शरीरामध्ये त्या भ्राजक पित्ताच्या साहाय्याने आणि त्या प्राणशक्तीच्या साहाय्याने शरीरातल्या कॅन्सरवरती खूप चांगल्या पद्धतीने येतो. एस्पेशली लिक्विड कॅन्सर जे आहेत ना रक्ताच्या संबंधाने त्याच्यासाठी त्याचा खूप चांगला परिणाम होतो असं लक्षात येतं. काही ठराविक ठिकाणच्या गाठी ज्या आहेत त्या उतरवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी सुद्धा याचा चांगला वापर करता येतो. तर हे एक वैशिष्ट्यपूर्ण ट्रीटमेंट आहे. वनस्पतीचं जे क्लोरोफिल आहे हरितद्रव्य त्याचा मगाशी सांगितल्या पद्धतीने एकोमेडिसिनच्या साहाय्याने आपण वापर करतो. त्यांनी भूक वाढणं, तहान वाढणं, झोप चांगली लागायला लागणं, त्वचेचा रंग उजळणं, गाठींचे आकार कमी होणं, कॅन्सर पसरण्याची शक्यता ती कमी होणं, केमोचे साईड इफेक्ट कमी होणं असे त्याचे परिणाम खूप चांगले मिळत असतात. सकाळच्या वेळेला कफाचा बस्ती कफ कमी करणारा, दुपारच्या वेळेला पित्ताचा बस्ती पित्त कमी करणारा आणि संध्याकाळीला वाताचा बस्ती वात कमी करणारा असं मात्राबस्ती आम्ही ह्या लोकांना देत असतो. कारण हे त्रिदोषातून उत्पन्न होणारं प्रकरण आहे. सान्निप्रातिक म्हणजे समथिंग मॅलिग्नंट असं हे प्रकरण आहे. तर तिन्ही दोष जर समावस्थेत ठेवायचा प्रयत्न केला तर हा आजार वाढत नाही असं लक्षात येतं. तर त्यामुळे हे 3 पद्धतीची बस्ती रोजच्या रोज जर केले तर खूप ड्रॅमॅटिक फरक त्या रुग्णांच्या मध्ये पडत असतात. तर हा एक विशिष्ट उपचार म्हणून आपण करत असतो. ह्याच्यावरून मला 2 गोष्टी इथं दाखवायला आवडेल त्या मी तुम्हाला दाखवतो. खास डॉक्टरांनी काही तुम्हाला ट्रीटमेंटसाठी की सर आपण जळूही दाखवणार जळू दाखवतोय. ही आपल्या हातामध्ये जळू आहे, तुम्हाला सगळ्यांना मी बऱ्याच वेळा ही दाखवलेली आहे आणि याच्यामध्ये हा जळू नावाचा जो किडा आहे किंवा प्राणी आहे तो हर्मॅफ्रोडिट आहे. म्हणजे एकाच शरीरामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही सेक्स असतात त्याच्यामध्ये आणि याला जलौक असं संस्कृतमध्ये म्हणतात, हिंदीमध्ये जोक म्हणतात आणि मराठीत जळवा असं म्हणतात. तर हा लावल्यानंतर विशिष्ट ठिकाणी लावल्यानंतर तिथलं दूषित रक्त ही शोषून घेत असते आणि मग ती पडत असते. 5 ते 10 ml एवढं रक्त ही पिते आणि हे मनुष्ययोनी वेगळी आणि ही गोष्ट वेगळी असल्या कारणानं ह्याच्यातनं HIV किंवा हेपॅटायटिस वगैरे पसरेल असं काही होत नाही एका जळू लावल्याने आणि प्रत्येकाची जळू ही वेगळी ठेवली जात असते दवाखान्यामध्ये. तर काकीस्थान म्हणून जे स्थान आहे म्हणजे जिथं आपण माणूस शेंडी ठेवतो त्या ठिकाणी ज्या मेंदूतल्या आतल्या रचना आहेत ना त्यांचं कार्य बघता आपल्या शरीरामध्ये ज्या पेशींच्या आतमध्ये केंद्रक आहे आणि त्याच्यात जे DNA RNA स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये जर बदल झाले तर कॅन्सर उत्पन्न होण्याची शक्यता जी आढळते त्याच्यावरती कंट्रोल करणारी गोष्ट ही मेंदूमध्ये त्या भागामध्ये जिथं काकीस्थान सांगितलेलं आहे. तर तिथंही जर जळू लावली गेली तर तिथला रक्तप्रवाह हा वेगळ्या पद्धतीने उत्पन्न व्हायला लागतो. शरीरातला मज्जातंतू चांगला केव्हा होतो जेव्हा रक्त चांगलं होतं त्यावेळेला आणि त्या लोकांच्या शरीरामधला कॅन्सरचा जो
उत्पन्न झालेलं जे प्रगतीकरण आहे ते कमी व्हायला सुरुवात होते इतर औषधांच्या बरोबरीनं. ह्याचा जास्ती वापर आम्ही केव्हा करतो, ज्याला मॅलिग्नन्सी अनुवंशिकता आढळते एखाद्या बाबतीत, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या कॅन्सरच्या बाबतीत ती बऱ्याच वेळा आढळते. तर अशा स्त्रियांसाठी ह्याचा खूपच चांगला उपयोग होता असं लक्षात आलेलं आहे. हीच गोष्ट जी आहे ती शलाकेच्या साहाय्याने, इथे ही शलाका जी दिसतीये त्याच्यामध्ये तुम्ही हे पुढचं जे टोक बघताय ना त्याच्यामध्ये, तर हे टोक जे आहे ते सोन्याचं टोक आहे. हे हलताना जे दिसतंय ते आता ते काळं झालेलं आहे गरम केल्यामुळे सतत. तर ते गरम करून काखी स्थानावरती त्याचा अग्निकर्म करणं हा एक प्रकार आहे ना, तो अतिशय अप्रतिम उपयोगी पडतो ह्याच गोष्टीसाठी. कारण म्युटेशन किंवा व्हेरिएशन होणं ही जी प्रक्रिया आहे आपल्या शरीरामध्ये घडणारी, तर ती कशामुळे घडते असं जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये भावनिक जो भाग आहे तो इमोशनल स्ट्रेस किंवा आपण जे खातो अन्न त्या फूडमधनं विषाचा अंश असतो तो आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर ह्याच्यामुळेच म्युटेशन व्हेरिएशन होतं. आणि या गोष्टीसाठी जनपदोपदूषण या अध्याय नावाचा एक अध्याय सांगितलेला आहे आणि ह्याची प्रदूषणं कशी टाळायची हेही आयुर्वेदात सांगितलेलं आहे. हे जर केलं गेलं तर अनुवंशिकता जी आहे कॅन्सरमधली ती सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने. नक्कीच, खूप छान सर की प्रदूषण आपल्या शरीरातलं हे टाळता येणार आहे याद्वारे. सर कॅन्सर आता उत्पन्न होऊच नाही यासाठी कुठलं औषध तुम्ही सांगाल? त्याच्यात खूप चांगला प्रश्न विचारला विनय तुम्ही. हे लोकांनी सगळ्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे. आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की कॅन्सर, रक्तार्बुद, ग्रंथी हे उत्पन्न केव्हा होतं, रक्त बिघडल्या कारणानं आणि मांस बिघडल्या कारणानं. मांस बिघडवण्याची जी कारणं आहेत त्यात फ्रूट सॅलड, आईस्क्रीम, त्याच्यानंतर शिखरणीसारखे पदार्थ, मुगाच्या डाळीच्या खिचडीत दूध घालून खाणं ज्याला विरुद्ध अन्न म्हणतात ते करू नये. त्यांनी मांस आणि रक्त दोन्ही बिघडतं. त्याच्याबरोबर दुपारची झोप जी आहे, रात्रीचं जागरण आहे, अति मैथून कर्म करणं आहे, अति व्यायाम करणं आहे, अति बोलणं आहे, ह्याचा परिणाम सुद्धा खूप विकृत येत असतो. रक्त बिघडवणाऱ्या कारणांच्या मध्ये तिखट, आंबट, खारट पदार्थ खूप खाल्ले जाणं, तुरट किंवा कडू पदार्थ जरा सुद्धा न खाल्ले जाणं आणि लोकांना मग काढेफेडे नको असतात. आपण पावभाजीची कॅप्सूल करून कधी खात नाही, तोंडामध्ये रवंत करत आपण खात असतो, कॅन्डल लाईट डिनर घेत असतो. तर त्यावेळेला आपल्या मनात कधी येत नाही आपण हे जिभेवाटे घेत असतो. तर तुम्ही काढाही तोंडातूनच खायला पाहिजे, चव घेऊन खायला पाहिजे, तर तिथूनच तुमचा आजार बरा होणार आहे. तर हे जर केलं गेलं तर रक्त शरीरातलं शुद्ध व्हायला लागतं. रक्त शुद्ध झालं तर मांस बिघडत नाही, मांस चांगलं राहिलं आणि रक्त शुद्ध राहिलं तर कॅन्सर शरीरामध्ये उत्पन्न होत नाही असा आयुर्वेदाचा हायपोथिसिस आहे. कारण रक्त बिघडून मांस बिघडलं की अर्बुदाची उत्पत्ती होते आणि अर्बुद किंवा गाठ किंवा कॅन्सर हा विरेचन साध्य म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे विरेचन म्हणजे जुलाबाने तो साध्य होतो. त्यामुळं तुम्ही त्रिफळा चूर्ण असेल, एरंडेल तेल असू दे, आणखी कोणतं पंचसकार चूर्ण असेल, अविपत्र चूर्ण असेल, आपल्या प्रकृतीनुसार निवडा आणि दर 2 महिन्यातून प्रत्येकाने ते घरी हे एरंडेल तेल घेण्याची जी जुनी पद्धत होती ना तो पांडा पुन्हा तुम्ही पाडायला सुरुवात करा. फक्त विरेचन दर 2 महिन्यांनी केलं तरी सुद्धा लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी होईल. कारण इतके विषारी पदार्थ आपल्या पोटात जात असतात आणि आपण आपलं डिटॉक्सिफिकेशन करत नसतो. तर चांगला शुद्ध उपवास करायचा 15 दिवसातनं एकदा आणि एकदा जुलाबाचं औषध घ्यायचं. असं जर तुम्ही 2 महिन्यातनं केलं तर तुमच्या शरीरामध्ये हे मोठे आजार उत्पन्न होत नाहीत. पुण्यासारख्या ठिकाणी उपवासाची मिसळ सुद्धा मिळते. तर हा सगळा जो आहे तो वेडेपणा चाललेला आहे आणि तो बदलून तुम्ही ह्या पद्धतीने जर बघायला लागलात तर शरीरामध्ये कॅन्सर उत्पन्न होऊ नये म्हणून फक्त जुलाबाचं औषध सुद्धा उपयोगी पडतं. हे माझं म्हणणं नाही आहे, चरकाचार्याने सांगितलेलं आहे. चरकस्तू चिकित्सेते म्हणजे चिकित्सा देण्यामध्ये अग्रणी बॉस असा ऋषी कोणता तर चरकाचार्य आहे. त्यांनी सांगितलेलं बोलणं आहे. माझं असेल तर तुम्ही सोडून द्या पण चरकाचार्यांचं तरी निदान ऐका. नक्कीच. आणि आपल्याला आयुर्वेदाचार्य आपल्या डॉक्टरांचं आपण नेहमीच ऐकत असतो. नक्कीच या गोष्टी आपण टाळूयाच. अजूनही आरोग्य सल्ल्यामध्ये काय विशेष माहिती आणली आहे तेही बघूया. तरुण वयातील योग्य ब्रह्मचर्य पालनामुळे वृद्धापकाळात प्रोस्टेटचा त्रास कमी होतो. वय वर्ष 45 नंतर रोज रात्री हरितकी चूर्ण 5 ग्रॅम, तूप 5 ग्रॅम आणि मध 2 ग्रॅम घ्यावे. यामुळे प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होत नाही. प्रेक्षको, डॉक्टरांचा पत्ताही माफ करा. निर्जंतुक माती व गरम पाण्याच्या सहाय्याने गुदप्रक्षालन केल्याने गुदमार्ग व मूत्रमार्गाचे आजार कमीत कमी होतात. बिल्व, हरितकी, पंचकोल, ओवा इत्यादी द्रव्यांनी सिद्ध गायीचे तूप म्हणजे प्रोस्टेट घृत पोटातून घेतल्यास प्रोस्टेटच्या कॅन्सरमध्ये अप्रतिम फायदा होतो. आजचा कार्यक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हा तुम्ही पुन्हा बघू शकतात 15 एप्रिलला मध्यरात्री 12:30 वाजता आणि मंगळवार दिनांक 18 एप्रिलला सकाळी 9 वाजता. आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला जरूर कळवा. याशिवाय ज्या डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांच्यासाठी हा खास पत्ता.
निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK मुंबई @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. याशिवाय facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. डॉक्टर, आपण खूप माहिती जाणून घेतली आहे, तरी मला आता प्राणायाम आणि व्यायाम याविषयीची सुद्धा माहिती हवी आहे. बरोबर. कसं आहे, प्राणायाम केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन जो आहे तो वाढायला लागतो आणि कॅन्सरची पेशी जी आहे ना, ती ऑक्सिजन असेल तर ती वाढू शकत नाही. फर्मेंटेड ग्लुकोज जे आहे ते तिला वाढायला लागत असतं आणि त्यामुळं वारंवार खाणारे लोक आहेत ना, त्यांना कॅन्सरचा धोका हा जास्ती होतो. कारण ह्या कॅन्सरच्या पेशींना अन्न जास्ती लागतं साध्या पेशींच्या पेक्षा. त्यामुळे 4-4 वेळा खाणारे लोक असतात ना, 5-5 वेळा, आणि स्पेशली मधुमेहाच्या बाबतीत हे सांगितलं जातं. कसं होतं मी काही डॉक्टर लोकांचं किंवा वैद्यांचं सुद्धा ठराविक आजारासाठी ठराविक पद्धतीनं अन्न जे आहे ना, ते सगळीकडे मग सब घोडे 12% असं लावलं जातं. तर तसं नसतं. कॅन्सर कुणाला उत्पन्न होण्याची शक्यता आहे तर मधुमेह ज्यांना आहे, ज्यांना रक्तदाब मोठ्या प्रमाणावरती आहे, नाकातनं रक्त येतं किंवा रक्तपित्ताची लक्षणं दिसतात, ज्यांना त्वचा विकार झालेले आहे, जे खूप स्थूल आहेत, अशा लोकांना मॅलिग्नन्सीची शक्यता आधीच जास्ती असते. तर त्यामुळे वारंवार खायला नाही पाहिजे, हे करायला पाहिजे. प्राणायाम आणि योगासन करत असताना एक गोष्ट प्रच्छन्नपणे राहत असते आणि ती लक्षात येत नाही. ती म्हणजे प्राणायाम आणि योगासन करून सुद्धा बऱ्याच लोकांना कॅन्सर झालेला आढळतो. तर असं का होतं, तर त्याच्या आधी यम आणि नियम सांगितलेले आहेत. ते न पाळता एकदम प्राणायामावरती उडी मारणं किंवा आसनावरती हे जमून चांगलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही पहिले ना यम नियमांचा अभ्यास करा आणि नंतर प्राणायाम योगासन करा. तर सफरचंद एवढ्या मोठ्या गाठी असतात त्या सुपारी एवढ्या कमी होतात, फक्त कपालभाती प्राणायामाने सुद्धा. तर हा अर्धा तास करायचा असो, एकदम करायचं नाही, हळूहळू वाढवायचा. योग शिक्षक आणि वैद्याच्या दिग्दर्शनाखाली हे व्हायला पाहिजे. नक्कीच सर, खूप माहिती दिलेली आहे. तरी काही प्रश्न माझ्या मनात येत आहेत. ते म्हणजे असं की नैसर्गिक उत्सर्जन जी क्रिया असते त्याच्यात टाळाटाळ केल्याने हे आजार होतात? नक्कीच होतात. कॅन्सर सारखे तर होतात, पण ह्याच्यापेक्षा भयानक इतर आजार जे आहेत ना, ते सुद्धा मलमूत्राचा वेग अवरोध केल्यामुळे होतात. मीठ आणि तिखटाचे पदार्थ टाळावेत का? तिखट आणि मीठ खाल्ल्यानंतर रक्त आणि मांस बिघडतं आणि कॅन्सरसारख्या आजाराची उत्पत्ती होते अति प्रमाणात ते खाल्ले गेले. ब्रह्मचर्याचे पालन न केल्यामुळे हे आजार वाढू शकतात? ब्रह्मचर्याचं पालन केलं तर प्रोस्टेटला सूजत येत नाही आणि शरीरामध्ये ओज वाढल्या कारणानं तुमची साधनाही चांगली होते, शरीरही चांगली, पोटातली भूक कमी झाली, अन्नही खायचं नाही, पाणी खायचं नाही. पाणी जर थोडं घेतलं तरी बिघडत नाही, पण अन्न मात्र मुळीच खाऊ नये. पाणी नाही घेतलं तर बधीरपणा किंवा बाधिरी येतं, म्हणून ते थोडंसं प्यावं. अन्यथा पूर्वीचे लोक कधीही संध्याकाळी जेवायचे नाहीत. नक्कीच. प्रेक्षको, आरोग्यम धनसंपदा आपण म्हणतो आणि खरंच आरोग्यालाच धन मानण्याची खरंच पुन्हा एकदा गरज आलेली आहे आणि हेच आपल्याला सांगत असतं आपलं आयुर्वेद. आयुष्याचा वेध देणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद आणि याचीच आम्ही कास धरून आपल्यासमोर मार्गदर्शन करत असतो, योग्य सल्ले देत असतात. आमचे आयुर्वेदाचार्य नेहमीच आपल्या सोबतील असतील. कुठलाही आजार असेल तरी आयुर्वेद हे नक्की बरं करेल. याच विश्वासाने सर आम्ही आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आणि तुमचे मी आभार मानते. धन्यवाद.